स्थानापन्न व्हायचे। मागे उभे असलेले सगळे रसिक श्रोते, आपल्याला नम्र विनंती आहे, आपण सगळ्यांनी स्थानापन्न व्हायचे। या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आणि पितांबरीचे व्यवस्थापकीय संचालक रवींद्र प्रभुदेसाई यांचं आगमन झालेलं आहे। एकदा जोरदार टाळ्या आपण सगळेच त्यांच्यासाठी वाजवूया। आयोजित केलेल्या उद्योजक तुमच्या भेटीला ह्या उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी असलेल्या द्वैमासिक उपक्रमाच्या अंतर्गत इथे उपस्थित असलेल्या सर्व रसिक ठाणेकरांचे मी डॉक्टर अरुंधती भालेराव सहृदय सहर्ष मनपूर्वक स्वागत करते। आजच्या ह्या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले श्री RB गुप्ते, डायरेक्टर MSME, आणि ज्यांची विशेष मुलाखत आज आपण घेणार आहोत, ऐकणार आहोत, ते पितांबरी उद्योग समूहाचे व्यवस्थापकीय संचालक रवींद्र प्रभुदेसाई। ह्या सगळ्यांचं आणि आपलं पुनश्च एकदा शाब्दिक स्वागत करते आणि ठाणे लघु उद्योग भारती शाखेचे अध्यक्ष दिलीपजी सोमण यांना विनंती करते की त्यांनी मान्यवरांना घेऊन रंगमंचावर या ठिकाणी स्थानापन्न व्हायचंय। जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे। ठाणेकर रसिकतेची दाद देणारे आहेत, रसिकतेला नेहमीच रसिकतेचं कौतुक करणारे आहेत, शाबासकी देणारे आहेत। त्यामुळे आपल्या टाळ्या जितक्या जोरात तितका हा कार्यक्रम अधिक चांगला होणार आहे। एक पंक्ती एक ज्योत आकाशाचं रूप असते, अंधाराच्या आव्हानाला तेवढी सुद्धा खूप असते। आज या ठिकाणी दीप आम्ही आधीच प्रज्वलित करून ठेवलेला आहे आणि आता या मान्यवरांच्या उपस्थितीनं या कार्यक्रमाला नक्कीच 4 चांद लागणार आहेत याची आम्हाला खात्री आहे। ठाणे शाखेचे लघु उद्योग भारतीचे अध्यक्ष माननीय श्री दिलीपजी सोमण यांना मी विनंती करते की आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी माननीय श्री RB गुप्ते यांना लघु उद्योग भारती ठाणे शाखेच्या वतीनं पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन आपण सन्मानित करायचे। त्याचप्रमाणे पितांबरी उद्योग समूहाचे व्यवस्थापकीय संचालक माननीय रवींद्रजी प्रभुदेसाई यांनाही पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्याची मी सोमण सरांना विनंती करते। सर्व मान्यवरांनी स्थानापन्न व्हायचे। उद्योजक तुमच्या भेटीला हा आगळा वेगळा कार्यक्रम आणि त्याचं हे पहिलं पुष्प या ठिकाणी सादर करताना आम्हाला मनापासून आनंद होतोय। कारण प्रभुदेसाई सरांचं नेहमी असं म्हणणं असतं की नवीन उद्योजक तयार व्हायला पाहिजे आणि म्हणून त्यांना एक दिशा मिळावी, त्यांना मार्गदर्शन मिळावं, त्या उद्देशानं हा आगळा वेगळा असा कार्यक्रम उद्योजक तुमच्या भेटीला आम्ही सुरू करतोय। आणि ज्या संख्येनं आपण तुम्ही सगळेच ऑड डे असून सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहात, त्यासाठी तुम्ही एकदा जोरदार टाळ्या तुम्ही तुमच्यासाठी वाजवा। थँक्यू सो मच। आणि ह्यानंतर लघु उद्योग भारतीचं नक्की उद्दिष्ट काय आहे, कशा स्वरूपाचं आहे ठाण्यातलं काम, यासाठी प्रास्ताविक करण्यासाठी आणि आजच्या पाहुण्यांचा परिचय करून देण्यासाठी मी सोमण सरांना विनंती करते। आजचे प्रमुख अतिथी श्रीयुत गुप्ते साहेब, आपले सर्वांचेच लाडके आणि ज्यांची मुलाखत, त्यांची जडणघडण ऐकायला जे आपण सगळे उत्सुक आहोत, असे रवींद्र प्रभुदेसाई आणि माझे लघु उद्योग भारतीचे सहकारी आणि उपस्थित बंधू भगिनी, एक तर चांगल्या संख्येने आपण लोक 6 वाजता तसं ऊन असतं, सध्या उकाडा भरपूर आहे, तरी पण आपण सगळे लोक आला त्याबद्दल प्रथम मी धन्यवाद देतो।
अरुंधतीच्या साहित्यपूर्ण आणि कलात्मक असं बोलण्यानंतर मला बोलणं अवघड जातं आहे, पण मी प्रयत्न करतो. एक तर मी काही वक्ता नाही, मी उद्योजक आहे. मला काम करणं जमतं, बोलायला एवढं जमत नाही असं एक समजलं जातं. आणि असे स्टॅटिस्टिक्स आहेत की देशाच्या जवळजवळ 50% हा रेव्हेन्यू हा लघुउद्योगामधनं जमा केला जातो. देशाच्या निर्यातीची जवळजवळ 50% निर्यात ही लघुउद्योगामधून केली जाते. आणि देशाच्या रोजगारीची जी काही उपलब्धी आहे त्याच्यातली पण जवळजवळ 50% ही पण लघुउद्योगामध्येच केली जाते. आता सगळ्याच म्हणजे आर्थिक जी काही आपल्या देशाची जडणघडण आहे त्याच्यामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात जी एक जो सेक्टर लघुउद्योगाचा सेक्टर कॉन्ट्रीब्यूट करतो, सहभागी होतो, त्याला खरं म्हणजे आपल्या समाजात आपल्या सरकारमध्ये सध्या जे काही मिळतं आहे त्यापेक्षा खूप चांगल्या सन्मानाची, चांगल्या वागणुकीची गरज आहे खरं सांगायचं तर. पण तसं दुर्दैवाने होत नाही. मी एक उद्योजक म्हणून माझी खंत व्यक्त करतो. आणि अशासाठी की आपल्या उद्योगामध्ये, आपल्या उद्योजकांना आपल्या समाजामध्ये सन्मानाचं स्थान प्राप्त व्हावं, त्यांनी आता उद्योजक काय काय करू शकतो आपल्या समाजासाठी. एक तर तो स्वतः आपल्या उपजीविकेचं साधन शोधून काढतोच, पण त्याशिवाय तो इतर 10 लोकांना 25 लोकांना उपजीविकेचं साधन आणि त्याच्यापेक्षा जास्ती उपजीविकेचं साधन हे डायरेक्ट अँड इनडायरेक्ट असं पण तो उपलब्ध करून देत असतो. सरकारी तिजोरीत टॅक्स भरून भरणा करत असतो. अशावेळी त्याला मला फार प्रामाणिकपणे वाटतं. आणि ही दुसरी पण त्यातली खंत जी आहे की आपला समाज आणि आपलं सरकार या दोघांनी ह्या क्षेत्राकडे जेवढं लक्ष द्यायला पाहिजे होतं तेवढं दिलं नाही आहे. आणि म्हणून आता असं आपल्याला जर का आत्रेंचं जे आत्मवृत्त आहे तुम्ही लोकांनी वाचलं पण असेल, ते 5 खंडात आहे, करेचं पाणी. तर लोकांनी विचारलं 5 खंडात तुम्ही एवढं काय लिहिलं. तर आत्रेंनी उत्तर दिलं होतं, बघ तुम्ही काय माझ्याबद्दल लिहित नाही तेव्हा आता माझं मीच लिहून काढतो. तसं आम्ही आता लघुउद्योग भारतीतर्फे हा जो काही आपल्या समाजामध्ये आपलं स्थान असायला हवं असं आम्हाला वाटतं ते आम्ही प्राप्त करून घ्यायचा हा एक प्रयत्न आहे. आता ह्याचा दुसरा पण फायदा असा आहे की ह्याच्यातनं जे होतकरू उद्योग करू इच्छितात त्यांना पण ह्याच्यातनं स्फुरण चढेल. त्यांना रवी प्रभुदेसाईंच्या सारख्या यशस्वी उद्योजकाकडनं 4 गोष्टी ऐकायला मिळतील, त्याच्यातनं त्यांना शिकायला मिळेल, त्याच्यातनं मार्गदर्शन मिळेल. अशा हेतूतनं हा कार्यक्रम आहे. आणि अशा हेतूनच लघुउद्योग भारती अखिल भारतात आणि ठाण्यामध्ये काम करत आहे. लघुउद्योग भारतीची स्थापना 1994 साली झालेली आहे मुंबईमध्ये. इट्स अ रजिस्टर्ड कंपनी ऑर्गनायझेशन. आणि ठाण्यामध्ये सुद्धा खूप वर्षापासून काम करते, पण त्यात खंड पडत आलेले आहेत. आता मात्र असं दिसतंय की लघुउद्योग भारती आपल्या स्वतःसाठी एक स्थान ठाण्यामध्ये पण निर्माण करेल. आणि आत्ता मला असं ऐकायला मिळालं की काही लोकांनी लघुउद्योग भारतीचं सभासद होण्याची चौकशी केली, तर त्यांनी अवश्य व्हावं. त्यांच्यासाठी फॉर्म आम्ही आणलेले आहेत, त्यांची निराशा होणार नाही. लघुउद्योग भारतीचं दुसरं एक काम असं आहे की हे जे सरकार दरबारी ज्या अडीअडचणी येतात टॅक्सेशनच्या बाबतीत, तर त्या सरकारपर्यंत पोचवायच्या. कारण माझा दुसरा पण अनुभव असा आहे की टॅक्सेशनच्या बाबतीत किंवा एकूणच बॅलन्स शीटच्या बाबतीत, अकाउंट्सच्या बाबतीत, फायनान्सच्या बाबतीत हा उद्योजक दुर्लक्ष करतो. तो त्याच्या रोजच्या कामामध्ये इतका अडकलेला असतो की ह्या गोष्टीकडे पण आपण लक्ष द्यायला पाहिजे हे त्याच्या लक्षातच येत नाही. आणि मग कधीतरी एकदम नोटीस येते आणि मग ती धावपळ होते. त्याच्यापेक्षा आपण वेळेत सावध व्हावं, ह्या प्रकारची ह्या विषयाची जाणीव व्हावी, असे पण आपण उपक्रम आपल्या लघुउद्योग भारतीमध्ये करतो आहे. एक मागच्या महिन्यामध्येच ठाण्यामधलेच अरविंद जोशी एक मान्यवर CA आहेत,
त्यांचं बॅलन्स शीट या विषयावरती जवळजवळ 2 तास भाषण झालं. आणि मी तुम्हाला सांगायला फार मला आनंद वाटतो आहे की एकही श्रोता त्यावेळी उठला नव्हता. आता बॅलन्स शीट हा काही फार इंटरेस्टिंग प्रकार नाही आहे, ती काही सिनेमाची गोष्ट नाही आहे, पण तरी पण लोक ऐकत होते, कोणी हल्लं नव्हतं. अर्थात त्याचं क्रेडिट सगळं अरविंद जोशींना जातं, कारण त्यांनी ज्या प्रकारे ते प्रेझेंट केलं ते फार इंटरेस्टिंग होतं. आता त्याच्यापुढे आम्ही त्यांना एक गोष्ट सांगणार आहोत की आता प्रत्यक्ष एखादी बॅलन्स शीट घ्या तुम्ही, आणि तुम्ही जे आम्हाला त्या दिवशी थिअरी सांगितली ती कोरिलेट करून सांगा, म्हणजे आमच्या डोक्यात ती पक्क बसेल. अशा प्रकारचे उपक्रम आपण करायचं प्लॅनिंग केलेलं आहे. आता उद्योजक म्हणला किंवा कोणी आपण सर्वसामान्य माणूससुद्धा आपला संसार करताना अडीअडचणीतनं जात असतो. उद्योजकाला त्या अडचणी येतातच येतात, कारण तो आणखीन काहीतरी वेगळी वाटेने आपला प्रवास करत असतो. तर त्याला मग अडचणी कोणत्या येतात? मनुष्यबळाच्या येतात, पैशाच्या येतात, टेक्नॉलॉजीच्या येतात, जागेच्या येतात, अशा सगळ्या प्रकारच्या रिसोर्सेसच्या अडचणी येतात. तर ह्या सगळ्यांचं जर का हे एकजुट्टा माणूस काही करायला गेला तर त्याला सगळ्याला उत्तर मिळतंच असं नाही, पण संघटितपणे आपण काही करायला गेलो तर त्याचा फायदा होऊ शकतो, त्याला कुठेतरी उत्तर मिळू शकतं. इट्स अ ग्रुप ऑफ लाईक माइंडेड पीपल, दॅट इज व्हॉट आय कॉल इट. आणि द मॅन इज नोन बाय द कंपनी ही कीप्स, हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे आपण चांगल्या उद्योजकांच्या कंपनीमध्ये राहिलो तर आपल्याला उद्योजकालासुद्धा प्रोत्साहन मिळतं, त्याच्या अडीअडचणी त्याच्यातनं काहीतरी क्लू मिळू शकतात. सो म्हणून ही संघटना आहे, आणि ही जितकी वाढवता येईल तितकी आपण वाढवावी. आता ह्या अडचणी सगळ्या मी सांगायला नको, पण रवी सरांना खूप आले असतील, ते आपण त्यांच्याच तोंडून ऐकू आणि त्याच्यानंतर त्यांनी कसा मार्ग काढला हे पण ऐकू. एक अडचणीवर एकच गोष्ट सांगतो आणि मी माझ्या दुसऱ्या विषयाकडे वळतो की बरेच वेळा असं झालेलं आहे की काही कुठे संप झाले, काही अचानक कारखाने बंद पडले, नोकऱ्या गेल्या लोकांच्या, आणि मग त्यावेळी काय करायचं असा प्रश्न पडला. मी अगदी आपल्या इथून जिथे आपण बसलो आहे आत्ता तिथलं जवळचं उदाहरण देतो, कारण ते ठिकाण आपल्यापैकी बहुतेकांना माहीत असेल. इथे या विष्णुनगरच्या गल्लीमध्ये ठोसर आणि मुळे यांचं पोळी भाजीचं दुकान आहे. आपण बरेच लोक तिथनं वेळेप्रसंगी पोळी भाजी किंवा इतर वस्तू खायच्या आणत असू. आता हे ठोसर आणि मुळे हे काही उद्योजक नव्हेत ना, की त्यांच्या वाडवडिलांची उद्योजक काही व्यवसाय होता, पण हे त्याच्यात आले कसे? कारण ते NMMमध्ये होते दोघं नोकरीला, आणि 78 साली तिथे खूप मोठा संप झाला, त्यानंतर त्यांच्या नोकऱ्या गेल्या. मग आता काय करायचा असा प्रश्न पडला. तेव्हा त्यांना उत्तर मिळालं की अरे आता आपण आपला व्यवसाय सुरू करायला पाहिजे, म्हणून सुद्धा उद्योग सुरू करावा. एवढं माझं प्रास्ताविक मला वाटतं उद्योगाबद्दल पुरेसं आहे ना. आता हे माझ्याकडे गुप्ते साहेबांचा जो परिचय आहे तो इंग्लिशमध्ये आहे, त्यामुळे तुमची कोणाची हरकत नसली तर मी इंग्लिशमध्येच ते सांगतो. Mr. R.B. Gupte is a chartered engineer and a member of Institute of Engineers. He has worked in MSME department at various levels and various places. He has trained more than 15,000 entrepreneurs in states of Bihar, Tripura, Mizoram, UP and Maharashtra. मला असं वाटतं की महाराष्ट्रातला अनुभव त्यांचा सुखद असावा. He was principal director, this is also very interesting, at the Fragrance and Flavor Development Center at Kannauj. आपण कनौजचं अत्तर फक्त ऐकलं होतं, पण तिथे अशी काही इन्स्टिट्यूट आहे आपल्याला माहीत नव्हतं. हे जेव्हा मी त्यांचा परिचय वाचायला लागलो तेव्हा मला कळलं. And more importantly, he brought that government-owned society into a profit-making unit within a span of 6 months. Currently he is a director of MSME मुंबई. आता MSME डिपार्टमेंट हे वाजपेयी जेव्हा पंतप्रधान होते, आता ह्या लघुउद्योगाकडे लक्ष द्यायचा पहिल्यांदा तसा शासकीय पातळीवर सरकार पातळीवर प्रयत्न झाला. त्यावेळी हे MSMEचं वेगळं खातं निर्माण केलं गेलं. त्याच्या संचालक आत्ता गुप्ते साहेब आहेत मुंबईमध्ये, आणि सगळ्यात चांगला भाग असा आहे की ते ठाणेकर आहेत. धन्यवाद.
May I invite? May I invite Shri Gupte to address? प्रसिद्ध उद्योजक माननीय श्री प्रभू देसाई, मी त्यांना नावानी कमी ओळखतो सर. कॅन्डिड ॲडमिशन फ्रॉम माय साईड. वी नो यू बाय युअर प्रॉडक्ट्स आर विथ एव्हरीबडी. लघुउद्योग भारतीचे महाराष्ट्र विभागाचे अध्यक्ष सोमण साहेब, आणि मी अपेक्षा करतो माझ्याजवळ बसलेले सगळे जे आहेत ते ठाण्यातले उद्योजक आहेत. मला असं वाटतं मराठीची काही अडचण येत असेल तर मला पटकन सांगा, मी इंग्लिशवरती शिफ्ट होईन. कारण जिथे पण मला ऑडियन्ससाठी मी जातो, कधी मला ॲड्रेस करायची वेळ येते, तेव्हा मी दुसऱ्या स्टेट्समध्ये असताना तर मला प्रश्नच नव्हता, पण मुंबईमध्ये आलं तरी मराठीतनं बोलायचं म्हटलं तर बरेचसे लोक म्हणतात आप क्या बोल रहे समझ नहीं आ रहा है. तो असं काही होऊ नये एवढीच अपेक्षा आहे. आय होप ऑल ऑफ यू नो मराठी. सगळे मराठीच आहेत का? नाही, काय हरकत नाही, एक जरी इंग्लिश असलं तरी मी शिफ्ट करेन त्याच्यासाठी. सगळ्यात पहिल्यांदा मी लघुउद्योग भारतीचे धन्यवाद, लघुउद्योग भारतीसाठी धन्यवाद प्रकट करतो की मला इथे बोलण्याचा मौका दिला. आणि प्रास्ताविकावरती भर देता सरळ मी ज्या डिपार्टमेंटला, ज्या विभागाला, ज्या विभागाचं प्रतिनिधित्व करतो त्याच्याकडनं काय सुविधा उपलब्ध आहेत आणि त्यापेक्षाही काही महत्त्वाच्या सुविधा ज्या मायक्रो स्मॉल अँड मीडियम एंटरप्रेनर्ससाठी उपलब्ध आहेत ह्याच्यावरती मी जास्त भर देण्याचा प्रयत्न करीन. सर्वात पहिल्यांदा आपण ऐकलं असेल की विकास आयुक्त, सूक्ष्म लघु एवं मध्यम डेव्हलपमेंट कमिशनर MSME न्यू दिल्लीला जे कार्यालय आहे त्याची जी फील्ड ऑफिसेस जी आहेत ती MSME डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट्स म्हणून प्रत्येक स्टेटमध्ये मोस्टली कॅपिटल प्लेसला आहेत. ज्या पण काही पॉलिसीज आहेत MSME बद्दलच्या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या, त्या पॉलिसीजचं फॉर्म्युलेशन जे आहे ते DCMSMEचा विभाग करतं आणि काही डायरेक्ट सुविधा उपलब्ध होतात. आता पॉलिसीजचा फायदा कसा काय आपल्याला मिळतो, पहिल्यांदा इथपासून आपण सुरुवात करूया. सर्वात प्रथम 2006 मध्ये MSME डेव्हलपमेंट ॲक्ट आला, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. त्याच्यामध्ये मायक्रो एंटरप्राइजेस डिफाईन झाले, स्मॉल एंटरप्राइजेस डिफाईन झाले, मीडियम एंटरप्राइजेस डिफाईन झाले की 25 लाखापर्यंत जिथे प्लांट अँड इन्व्हेस्टमेंटमध्ये इन्व्हेस्टमेंट जे आहे ते मायक्रोमध्ये जातात. 25 लाख ते 5 कोटी स्मॉलमध्ये गेले, 5 कोटीच्या 10 कोटीमध्ये मीडियममध्ये गेले. जेव्हा तो ॲक्ट आपण वाचला त्यावेळेस आपल्याला कदाचित, जेव्हा 2006 मध्ये आला तेव्हा मलाही त्यातलं फारसं काही कळलं नव्हतं. आपल्याला अरे आला असेल, नाव बदललं आमचं SISचं MSME डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट झालं, बाकी काय फारसं झालेलं नाही. पण गेल्या 2 वर्षामधले तुम्ही जर किंवा 3 वर्षामध्ये जे पाहिलं तर त्याच्यामध्ये जे काही त्या ॲक्टप्रमाणे जे काही ॲक्शन्स घेतल्या गेलेल्या आहेत त्या अतिशय महत्त्वाच्या आहेत. सगळ्यात पहिल्यांदा पब्लिक प्रॉक्युरमेंट पॉलिसी हे बद्दल तुम्हाला किती लोकांना कल्पना आहे मला माहिती नाही. सेंट्रल गव्हर्नमेंटनी पब्लिक प्रॉक्युरमेंट पॉलिसी जी डिसाईड केली ती 2015 एप्रिल 2015 पासून ती मॅन्डेटरी केलेली आहे. सगळ्या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या डिपार्टमेंट्सला आणि पब्लिक सेक्टर एंटरप्राइजेसला 20% त्यांची जी व्हॅल्यू घेतात, वर्षाला समजा त्यांनी 10 कोटीची खरेदी केली तर 10 कोटीच्या पैकी त्यांना जे 20% जे आहे 2 कोटीची त्यांना मॅन्डेटरीली मायक्रो अँड स्मॉल एंटरप्राइजेसकडनं घ्यावी लागते. आणि त्याचे 20% म्हणजे 4% शेड्यूल्ड कास्ट आणि शेड्यूल्ड ट्राईब एंटरप्रेनर्ससाठी राखीव ठेवलेले आहेत. ही पॉलिसी 20%च का 50% का नाही असेही लोकांनी आम्हाला प्रश्न विचारले त्यावेळेस. पण अजूनही जर आम्ही त्याचे जेव्हा दरवर्षी आम्ही रिपोर्ट्स घेतो सगळ्यांकडनं तेव्हा आमच्या लक्षात आलं की अजून आम्ही 12% पण काढलेले नाही आहेत. आणि जर तुम्ही विचार केलात
की किती परचेसेस होत असतील. थाउजंड्स ऑफ करोड्सचे जे आहेत ते परचेसेस रेल्वेमध्ये होत आहेत. NONGC आहे, माझगाव डॉक्स आहे, HPCL, BPCL, हिंदुस्तान एरोनॉटिक्स, कितीतरी ह्या ज्या आहेत पब्लिक सेक्टर एंटरप्राइजेसमध्ये, ह्याच्यामध्ये हजारो कोटींनी त्याच्यामध्ये इवन ते लाखो कोटीमध्ये त्याची जी आहे रिक्वायरमेंट त्यांची आहे, त्यांना मायक्रो अँड स्मॉल एंटरप्राइजेसकडून अजूनही एवढी मोठी गॅप आहे. पण आम्हाला त्यांना सप्लायर्स मिळत नाहीत. ते म्हणत तुम्ही पॉलिसी आणली, आता सप्लायर द्या. या दृष्टीने आम्ही काही व्हेंडर डेव्हलपमेंट प्रोग्राम केलेले आहेत. मी मागच्या वर्षीचा व्हेंडर डेव्हलपमेंट प्रोग्राम खास करून ठाण्यामध्ये घेतला. तुम्हाला व्हेंडेक्स 2016 कदाचित तुम्ही व्हिजिट केलं असेल. या ठाण्यामध्ये 221 कोटी रुपयाचा बिझनेस इथे त्या व्हेंडेक्स 2016मधनं आलेला आहे. आम्ही 5 व्हेंडर डेव्हलपमेंट प्रोग्राम केलेले आहेत. 5 व्हेंडर डेव्हलपमेंट केले महाराष्ट्रात. त्याच्या 840 कोटीचा बिझनेस ह्या व्हेंडर डेव्हलपमेंट प्रोग्राम्समधनं जनरेट झालेला आहे. पब्लिक सेक्टर एंटरप्राइजेसने दिलेला आहे. कारण आम्ही प्रत्येक प्रोग्राम ॲट द एंड ऑफ प्रोग्राम वी आर टेकिंग द फीडबॅक फ्रॉम द एंटरप्रिनर्स. किती तुमच्याकडे बिझनेस झाला आणि किती पब्लिक सेक्टर्सनी तुम्हाला बिझनेस दिलेला आहे. आणि ह्या 840 कोटी रुपयाचा बिझनेस ॲट द कॉस्ट ऑफ हाऊ मच इट हॅज कम टू द गव्हर्नमेंट. मी कालच हिशोब केला, कारण प्रत्येक प्रोग्राम आमचा जो आहे ते आम्हाला लिमिटेड सँक्शन्स येतं, त्याच्यात खर्च करायचा असतो आणि त्याच्यातनं काही रिकव्हरी करायची असते, त्याच्याशिवाय सँक्शन ऑपरेट करता येत नाही. तर सगळा जेव्हा आम्ही हे केला तेव्हा नेट जो आम्हाला सरकारवरती ताण आला तो फक्त 6 लाखाचा ताण आला. 6 लाखाच्या अगेन्स्टमध्ये जवळजवळ 840 कोटी रुपयाचा जेव्हा बिझनेस मायक्रो अँड स्मॉल एंटरप्रिनर्ससाठी येतो तेव्हा ही एक मोठी अचिव्हमेंट आपल्याला मानायला पाहिजे. आणि ह्या दृष्टीने आपल्याला कसा बिझनेस मिळेल याच्याकडे जायला पाहिजे. आता माझ्याकडे समोर बसलेल्या ऑडियन्समधलेले सगळे सन्माननीय सदस्य कदाचित मॅन्युफॅक्चरर नसतील, कदाचित मॅन्युफॅक्चरिंगसाठी जाण्यासाठी पण इच्छुक असतील. आमच्याच मिनिस्ट्रीने सप्टेंबर 2015मध्ये उद्योग आधार मेमोरंडमची ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. सगळ्या राज्यांमध्ये कोणी जाऊन उद्योग आधार बेस्ड UAM फाईल करू शकतो. काही ते सेल्फ डिक्लरेशन आहे, तुमचा आधार नंबर द्यायला लागतो, बँक अकाउंट नंबर द्यायला लागतो आणि केवळ 6 ते 7 मिनिटांमध्ये तुम्हाला उद्योग आधार मेमोरंडम तयार होऊन तुम्ही त्याची सेल्फ प्रिंटआउट काढून घेऊ शकता. आता या घेऊन करणार काय हा लोकांचा प्रश्न असतो. EM पार्ट 2 आणि उद्योग आधाराचा काय उपयोग आहे. पब्लिक प्रोक्युरमेंट पॉलिसीमध्ये हाऊ विल यू प्रूव्ह दॅट यू आर अ मायक्रो अँड स्मॉल एंटरप्रेन्योर. युअर सेल्फ डिक्लरेशन उद्योग आधार नंबर इज इनफ टू क्लेम दॅट यू आर अ मायक्रो अँड स्मॉल एंटरप्रेन्योर. पब्लिक सेक्टर एंटरप्राइजेस जे आहेत ते तुम्हाला तेव्हाच बेनिफिट देऊ शकतात जेव्हा तुम्ही वेन यू ॲडमिट दॅट यू आर अ मायक्रो अँड स्मॉल एंटरप्रेन्योर. दुसरी गोष्ट, डिलेड पेमेंट ॲक्ट गव्हर्नमेंटनी पास केलेला आहे. ह्याची फार कमी लोकांना माहिती असते. डिलेड पेमेंट ॲक्ट कोणाला ॲप्लिकेबल आहे? जे मायक्रो अँड स्मॉल एंटरप्रेन्योर्स आहेत त्यांनाच डिलेड पेमेंट ॲक्ट आहे, की ज्याच्यामध्ये 45 डेजच्या आतमध्ये पेमेंट द्यायचं आहे. कोणी असो, गव्हर्नमेंट असो किंवा म्हणजे बायर कोण गव्हर्नमेंट असला तरी त्याला ते ॲप्लिकेबल, आणि प्रायव्हेट असला आणि जो ऑडिटमध्ये कंपल्सरी ऑडिटमध्ये येत असेल त्यालाही विदिन 45 डेजमध्ये पेमेंट देणं आवश्यक आहे. मी पाहिलं कित्येक लोक माझ्याकडे येतात की डिलेड पेमेंटसाठी आम्हाला प्रॉब्लेम येतो म्हणून, आम्हाला पेमेंट देतच नाहीत. आम्ही दिलेलं आहे पण आम्हाला कोणी पेमेंट देत नाही. 6 महिने झाले, वर्ष झाले पेमेंट देत नाहीत लोक. आता पुढे अभ्यास केल्यावरती असं लक्षात आलं माझ्या की वी आर कन्सिलिंग द फॅक्ट. वेन यू आर रेझिंग your bills invoices, are you writing your EM part 2 number or udyog aadhar number on bills? 99% people are not writing, suppliers are not writing udyog aadhar number or EM part 2. So how will a big company come to know, or government
department will come to know that you are a micro and small entrepreneur. Why will they make you payment in 45 days? आणि जो मेकॅनिझम सेटअप करून दिलेला आहे, ज्याच्यामध्ये फॅसिलिटेशन काउन्सिल्स आहेत, कसे होतात त्याच्यामध्ये ह्या केसेस सगळ्या डिलेड पेमेंटसाठी अडकतात. आणि एक नेहमी रिप्रेझेंटेशन येत असायचं आमच्याकडे की आम्ही डिस्ट्रिक्ट इंडस्ट्रीज सेंटरमध्ये जातो, तिथे काहीतरी त्रास देतात, चहा पाणी मागतात, अमुक तमुक, की ज्याच्यामुळे आम्हाला पार्ट 2 एक्नॉलेज करून देत नाहीत. आता तर तुम्हाला ऑनलाईन सुविधा उपलब्ध आहे, तुम्ही तुमचा उद्योग आधार तुम्ही काढू शकता आणि घेऊ शकता, आणि ह्या फॅसिलिटीज ज्या आहेत मेन सरकारने ठेवलेल्या ह्याचा तुम्ही फायदा घेऊ शकता उद्योग आधारमुळे. आता तसा गव्हर्नमेंटच्या ज्या काही पॉलिसी प्रमोशन मेजर्स आहेत, त्या पॉलिसी प्रमोशन मेजर्समध्ये एक्सपोर्टवरती पण जास्त करून भर दिला गेलेला आहे. जे लोक फॉरेनमध्ये जाऊन आपला स्वतःचा बिझनेस वाढवू इच्छितात त्यांना जाण्या येण्यासाठी आणि स्टॉल घेण्यासाठी आमच्या डिपार्टमेंटकडनं सबसिडी मिळते. ती जवळजवळ 1.25 लाखापर्यंत सबसिडी आहे. जे फेअर्स रेकग्नाइज्ड आहेत ते सगळे आमच्या वेबसाईटला लावून ठेवलेले असतात, आणि त्या वेबसाईटला जो व्हिजिट करेल ज्याला फेअरला जायचं असेल वर्षातनं एकदा जायला मिळतं. त्या फेअरमध्ये जाऊन तुम्ही तुमचं मार्केट आयडेंटिफाय करू शकता. 1.25 लाखापर्यंत तुम्हाला सबसिडी मिळते. DCMSMEच्या जर तुम्ही साईटवरती गेलात तर क्रेडिट फॅसिलिटीसाठी काय सुविधा उपलब्ध आहेत, त्याचबरोबर बाकी पण मार्केटिंगसाठी काय सुविधा उपलब्ध आहेत, आणि टेक्नॉलॉजी अपग्रेडेशनसाठी काय सुविधा उपलब्ध आहेत, ह्याची सगळी माहिती तुम्हाला मिळू शकेल. मला जर वेळ दिलात तर मी अख्खा दिवस तुमच्याशी बोलत राहीन वेगवेगळ्या सब्जेक्टवरती, पण माझ्यापेक्षा प्रभुदेसाई साहेब जास्त महत्त्वाचे आहेत. त्यांनी स्वतःचा उद्योग लावलेला आहे. त्यांनी स्वतःचा उद्योग लावून आज शेकडो कोटीची उलाढाल त्यांची ते करतात. त्यामुळे त्यांचा जो ॲडवाईस आहे, ही इज ओनर, आपण त्यांच्यापुढे काही नाही होत, त्यामुळे त्यांच्याकडनं ऐकणं आपल्याला जास्त महत्त्वाचं आहे. पण एवढंच आहे की माझी अशी इच्छा आहे की तुम्ही 2-3 साईट्स बघून ठेवा. एक तर DCMSME.gov.in आणि एक MSMEDIMumbai.gov.in. थोडीफार तुम्हाला त्याच्यामधनं कल्पना येईल की MSMEबद्दल डिपार्टमेंट काय काय करतं, काय नाही करत, ही त्याच्यामधनं कल्पना येईल. सोमण साहेबांनी लघुउद्योग भारतीबद्दल सांगितलेलं आहे, पण त्यांनी एक गोष्ट सांगितली नाही तुम्हाला, ती मी सांगतो. लघुउद्योग भारती इज अ मेंबर ऑफ नॅशनल बोर्ड फॉर MSME. नॅशनल बोर्डचे जे आहेत पॉलिसी फ्रेमिंगसाठी लघुउद्योग भारती त्याच्यामध्ये मेंबर आहे. तर सोमण सामांचा आवाज आमच्या दिल्लीच्या ऑफिसमध्ये पण आहे. एक तो पाठ झाला. दुसरी गोष्ट, आपल्यापैकी काही उद्योजक असतील त्यांच्यासाठी एक छोटीशी माझी रिक्वेस्ट आहे. डिलेड पेमेंट ॲक्ट जो आहे तो अंडर रिव्हिजन आहे, आणि त्या कमिटीवरती मला सध्या माझ्या काम दिलेलं आहे की त्याच्यावरती स्पेशल कॉमेंट्स लिहून पाठवायचे आहेत की काय चेंजेस हवे आहेत. तर डिलेड पेमेंटसाठी जे कोणी इंटरेस्टेड असतील किंवा ज्यांच्या केसेस फॅसिलिटेशन काउन्सिलमध्ये असतील त्यांनी जरूर मला संपर्क साधावा. मी त्यांच्या भेटीला येईन वेळ नसेल त्यांना तर, कारण आय वॉन्ट देअर कॉमेंट्स सो दॅट अल्टिमेट एम शुड बी फास्टर पेमेंट टू मायक्रो अँड स्मॉल एंटरप्राइजेस, नॉट पनिशमेंट टू बायर. वी शुड नॉट लुक की नवऱ्याचा, तिला जसं आपल्याला असतं की जसा तुमचा टर्नओव्हर वाढेल तसा हा माणूस अदृश्य होत जाणार. हा दिसेनासा होणार, कारण तो हळूहळू 6ला यायला लागतो, मग 6:30, 7, 8, मग सांगतो आज तुमचं तुम्हीच जा, मग आईकडे जायचं तू जाऊन ये, मग तुला घ्यायला येतो, पिक्चर सुटल्यानंतर मी आणायला येतो, मध्यंतरात येतो वगैरे, असं काय काय बोलायला लागतो आपण. तर ती गोष्ट असतेच. म्हणजे ते घरचे लोक हळूहळू लांब व्हायला लागतात, आणि मग त्यांना ते पितांबरी सवत वाटायला लागली तिला. पण मग ह्या असुरक्षिततेच्या टप्प्यावर असताना तुम्ही अध्यात्माकडे वळलात का? नाही, तिथे आणखीन काय झालं की एकाच वेळी सगळ्या गोष्टी, म्हणजे ते आमच्या फॅक्टरीचं मध्ये रबाळ्याला स्ट्राईक झाला, प्रॉफिटेबिलिटी थोडी कमी झाली, कारण सेल्सच्या याच्यामध्ये स्कीम्स दिल्या की सेल्स वाढतात, तुम्ही क्रेडिट पिरियड थोडं जास्त देता. मग पहिल्यांदा क्रंच येतो तो फंड फ्लोला येतो, की पैसे जे आपल्याला देणं असतं तेवढे पैसे आपल्याकडे येत नाहीत, आणि मग बँकासुद्धा तुमचं काय ॲसेट्स आणि तेवढेच असतात, तर ते काय तुम्हाला त्यावेळी छोटे असताना तुम्हाला तेवढं क्रेडिट वाढवून देत नाहीत,
आणि मग उद्या पेमेंट करायची कशी, मग लोक यायला लागतात. मग ती जी परिस्थिती असते की आता आपण प्रोडक्शन करू शकत नाही आहोत, पण आम्ही हुशारीने बडोद्याला फॅक्टरी आमची केली होती, त्यामुळे उद्योजकांना एक लक्षात एका आपल्या मॅन्युफॅक्चरिंग युनिटवरतीच फक्त अवलंबून राहायचं नाही. आमचे एक वकील होते आणि त्यावेळी ही साधारण 92, 93ची गोष्ट आहे की त्यावेळी दत्ता सामंत नव्हते, पण त्यांचे अनुयायी भरपूर होते आणि स्ट्राईक वगैरे भरपूर. आता तुम्ही ऐकता की स्ट्राईकच्या बातम्याच नसतात, पण नेमकं आमच्या त्याने 4 युनियन झाल्या. पण आमचे वकील होते, त्यांनी सांगितलं की तू भारतभर तुम्ही जर का सप्लाय करता तर वेगळ्या राज्यामध्ये तू तुझं एक युनिट चालू कर आणि कधी इकडे गडबड झाली तर त्या युनिटमधून तुला सप्लाय करता आला पाहिजे. कारण युनियनवाले वगैरे असतात ना, ते साधारण राज्याच्या बाहेर बीर जाऊन दुसऱ्या कायदा अभ्यास करून ते तिकडे जाऊन तिथे काही सांगू शकत नाहीत. तिथले पोलीस त्यांना फटकावून लावतील. म्हणजे राज्य ह्याचा एक आपल्याला असा फायदा पण आहे, म्हणजे आपण केंद्र आणि राज्याचं हे करतो तर उद्योगासाठी कधी कधी ते फायदेशीर पण ठरतं. नाही म्हणजे मला आठवतं की कधीतरी तुम्ही एकदा बोलताना म्हणाला होतात की एक इतका असुरक्षिततेचा काळ होता की त्यावेळेला तुम्ही ऑफिसमध्ये दरवाजा उघडे ठेवून बसायचात आणि लोकांचा आवाज तुमच्यापर्यंत येत राहावा, ती कोलाहल सतत तुम्हाला तो जाणवावा, इतकी असुरक्षितता आली होती. आणि मग त्या टप्प्यावर तुम्ही अध्यात्माचा आधार घेतलात का? सांगतो ना, म्हणजे असं वाटायला लागलं की आता हे घी देखाता लेकिन बडगा नाही देखाता, की आता करायचं काय. कारण शेवटी तुम्ही आणि त्या जे प्रॉब्लेम असतात, आता युनियन लीडर बरोबर किंवा त्या शिवसेनेची युनियन होती, कोणाशी जाऊन बोलणार आपण, आणि आईवडिलांना काय सांगणार की ते काय मदत करणार तुम्हाला. म्हणजे मी परत शाखेत जायला लागलो, पुन्हा मित्रमंडळ आमच्या शाळेतल्या मुलांकडे जायला लागलो, पण तात्पुरतं असं वाटायचं. तिथून बाहेर आलं की पुन्हा ते प्रश्नांचं भूत तुमच्या मानगुटीवर बसायचं आणि आपण एकटे होत. आणि त्या ठिकाणी मला असं लक्षात आलं की मी आईच्या लक्षात आलं की ह्याचे काहीतरी गडबड आहे. आणि मग घरी बाबा विष्णू सहस्त्रनाम म्हणत असत, तर मी विष्णू सहस्त्रनाम म्हणायला सुरुवात केली. ते कानावरती पडत होतं त्यामुळे ते यायला लागलं. साधारण 15-20 मिनटं लागतात ते म्हणायला, आणि ते म्हणत दिवसातून 3-3दा मी म्हणायचो. त्याच्यानंतर मला हळूहळू असं जाणवायला लागलं की यार ह्याच्यामध्ये काहीतरी चांगली गोष्ट आहे, म्हणजे आपण नामस्मरण करतो. आणि मग मी शोधायला सुरुवात केली की हे कुठेतरी मनाची भीती आहे आपल्याला, आणि ह्याच्यातनं पटकन बाहेर आलं पाहिजे, कारण ह्याच्यातनं बाहेर नाही आलं तर गडबड आहे. हा मनाचा खेळ आहे असं. हा मनाचा खेळ आहे. मनाचा खेळ म्हणण्यापेक्षा आपल्याला ह्याच्यातनं सोल्युशन, कारण तुम्ही जेव्हा सतत प्रश्नांमधूनच बाहेर येत नाहीत, सोल्युशन्स पाहिजे असतात आपल्याला. पण आपल्याला जर का प्रश्नच भंडावत असतील तर कुठेतरी ते थांबवता आले पाहिजेत की प्रश्न पुरे, हा प्रश्न याचं हे उत्तर, हा प्रश्न त्याचं हे उत्तर, हा प्रश्न, आणि मग त्याच्यातलं कुठली सोल्युशन्स असतील तर ते कुठली आली मध्ये तुम्ही त्याच्यातनं बाहेर यायला पाहिजे. आता हे कोण आपल्याकडनं जे विकत घेईल, आता हे गुळबिळ कोण घेईल मला काहीच माहीत नव्हतं. किंवा आम्ही जेव्हा चाफ्याची झाडं लावली तर या चाफ्याच्या झाडांचं आम्ही काय करणार आहोत, तर आम्ही पहिल्यांदा ट्राय केला की दादरच्या मार्केटमध्ये ती फुलं विकू, पण तिथे जाईपर्यंत ती कोमेजून जायची. मग आम्ही त्याचा अर्क तयार केला. मग त्या अर्काचं काय करायचं आम्हाला माहिती नव्हतं. मग लक्षात आलं की काय करूया, तर तसं आम्ही विचार करत होतो, मग उदबत्ती करूया. मग उदबत्त्यांच्या ह्याच्यामध्ये आलो, मग ते आम्ही शिकून घेतलं. म्हणजे लिडरशिपच्या ह्याच्यामध्ये ना LEADER, पहिलं अक्षर आहे ना एल इज लर्निंग. म्हणजे शाळेमध्ये कॉलेजमध्ये मी शिकलो नाही, त्याच्यानंतर भयानक सतत अभ्यासच करतोय आता. तर तुम्ही शिकतच राहिलं पाहिजे की सतत विद्यार्थीच आहोत आपण, आणि हे नवीन नवीन गोष्टी सगळ्या शिकणं, आत्मसात करणं, आपल्या लोकांना शिकवणं, असं सगळ्यांचा शिक्षणाचा कार्यक्रम चालू ठेवायचा. सर आणखीन एक तुमचा जो पहिला तुम्ही सांगितलं की लॉस झाला 7 लाख रुपीज समथिंग, तर तो जो ती जी अमाऊंट होती ती तुम्ही रेज केली होती की फंडिंग आलं होतं की नाही, मी असंच योगायोग खूप असतात आणि ते योगायोगांकडे लक्ष दिलं पाहिजे. तुमचं 6वं इंद्रिय जागृत पाहिजे. असंच VTला गेलो होतो आणि मी बसलो होतो, त्याच डब्यामध्ये माझा लिबियाचा भाऊ आला, तो डॉक्टर आहे, आणि आम्हाला 5 लाख रुपयाची गरज होती ती फॅक्टरी विकत घेण्यासाठी. तर मी त्याला सहज म्हटलं, तर अरे मला थोडी पैशांची गरज आहे, आणि मला माहिती होतं तो लिबियाला आहे आणि तो भारतातच पैसे आणणार ना. तर तेव्हा साधारण 12% फिक्स डिपॉझिटचे रेट होते. मी म्हटलं तुला मी 18% फिक्स पैसे देईन, पण त्याला माहिती होतं की आम्ही कधी शब्द एकदा दिला की बाबांचं तर कीर्ती माझ्यापेक्षा खूपच जास्त होती. तो लगेच म्हणाला 18% तुला पैसे दिले, पण आम्ही जरी लॉसमध्ये गेलो तरी त्याचं जे पैसे होते ते सव्याज आम्ही परत केले. ते कोणाकडे पैसे आहेत, आणि लक्षात घ्या पैशाचा नियम काय, त्याला पैशातून जो पैसा मिळवतो त्याला त्यापेक्षा जास्त पैसे दिले तर तो तुम्हाला पैसे देणार आहे. सोपी गोष्ट आहे. त्यामुळे पैसा काही कमी नाही आहे, तुम्हाला शोधलं पाहिजे, पण आपल्यावरती विश्वास टाकण्यासाठीचं आपलं व्यक्तिमत्व किंवा ते तसं पाहिजे. थँक्यू सर.
आणि कुणाला काही प्रश्न आहे? आला ना की आता जे त्या क्वालिटीमुळे सुद्धा असं होऊ शकतं. म्हणजे एखाद्या त्या प्रॉडक्टबद्दलची जी सगळी इन्फॉर्मेशन असते, आम्ही एक फॅमिली बार म्हणून आम्ही एक हे केला होता, म्हणजे त्याचा रंग वगैरे बदलला आणि दुसऱ्यांकडनं तो मॅन्युफॅक्चरिंग करून घेतला. त्याची जाहिरात वगैरे खूप केली आम्ही आणि नंतर तो बार एकदम कडक झाला, म्हणजे तो दगडासारखा झाला मार्केटमध्ये गेल्यानंतर. म्हणजे त्याच्यामध्ये जी काही केमिकल होती ती 4 महिन्यानंतर तो दगडासारखा झाला आणि मग लोक सगळे परत करायला लागले आणि तो पुन्हा नवीन तयार करून आणेपर्यंत पण आम्ही तो सगळा परत घेतला अर्थात, त्याच्यामुळे आम्ही वाचलो. पण दुसऱ्या कंपन्या होत्या त्यांनी तो सांगितलं एकदा विकलेली वस्तू आम्ही परत घेत नाहीत. लोकांनी सांगितलं तर परत येऊ नका आमच्याकडे. तर असं बऱ्याचदा होऊ शकतं की आपण आपलं काही कॅल्क्युलेशन असतात. मग त्याच्यानंतर आम्ही असं ठरवलं की प्रत्येक प्रॉडक्टचं टेस्ट मार्केटिंग करायचं. म्हणजे आमच्याकडे आता प्रॉडक्ट सर्व्हेचे टीम आहे, ती पहिल्यांदा आमच्या गृहिणी ज्या असतात त्या एकदम मस्त असतात, म्हणजे त्या एकदम परफेक्ट असतात. त्या आमच्या ऑफिसमधल्या ज्या बायका आहेत सगळ्या चिकित्सक, त्यांना आम्ही पहिल्यांदा ते प्रॉडक्ट देतो. मग आमच्या ऑफिसच्या बाहेरच्या ज्या बायका आहेत, म्हणजे तुमचा आत्रे कट्टा असेल, संस्कार भारतीतल्या बायका, आम्ही त्याचा ॲडव्हान्टेज घेतो. म्हणजे कधी कधी अरुंधती मॅडमना पण सांगतो की तुम्ही आम्हाला अशी मदत करा, आम्ही तुम्हाला फ्री प्रॉडक्ट देऊ, ती चांगली आहेत का चांगली नाही आहे ते तुम्ही आम्हाला सांगा. तर ती जेव्हा त्यांना असं ते सांगतात की हे प्रॉडक्ट तुमचं परफेक्ट आहे, तो गूळ असेल अजून काय असेल, तर ते जेव्हा ते सांगतात की हे चांगलं आहे तरच आम्ही ते मार्केटमध्ये आणतो. जोपर्यंत त्याच्यामध्ये काही खोट असेल तर ते जोपर्यंत ती खोट निघत नाही, आणि छोट्या प्रमाणावरती करायचं, म्हणजे फक्त ठाण्यामध्ये लॉन्च करायचं किंवा डोंबिवलीमध्ये लॉन्च करायचं, म्हणजे नुकसान जास्त होत नाही. मोठ्या पूर्वी कसं मी महाराष्ट्रभर लॉन्चिंग करायचो, मग त्याच्यामुळे नुकसान होऊ शकतं. ते आता आम्ही बंद केलं. त्याच्यामुळे प्रत्येक प्रॉडक्ट लॉस आणि ह्याचं म्हणजे सुधारणा होत होत मग ते परफेक्शनकडे जाऊ शकतं. हॅलो, मला एक विचारायचं होतं की जागतिक स्पर्धा तीव्र होत चालली आहे. म्हणजे तुम्ही जागतिक कीर्तीची उत्पादनं जेव्हा आणता मार्केटमध्ये आणि त्याची स्पर्धा तीव्र आहे, यावेळेला आपल्या वर्क कल्चर मात्र तेवढं चांगलं नाही आहे. आपल्याकडे काम करायची, टाईमपास करायचा किंवा कामगारांचा जो वर्क कल्चर आहे ते मात्र त्या तुलनेने तेवढं अजून डेव्हलप झालेलं नाही. लोकांना सुट्या जास्त हव्या असतात, त्यांना काम कसं टाळता येईल याच्याकडे त्यांची मेंटॅलिटी असते. आणि ज्यावेळेला तुम्ही जाहिरातीमध्ये 133 कोटी टर्नओव्हर झाला किंवा हे जेव्हा हे करता, तेव्हा तुमच्या कामगारांना अपेक्षा वाढत नाही का तुम्ही, आणि हे कसं तुम्ही कोपअप करता? मग बरोबर आहे की पूर्वी असं होत असे आणि आम्ही टर्नओव्हर वगैरे सांगत नव्हतो. पण आता आम्ही काय केलं आहे की पितांबरीचे बोर्ड ऑफ डायरेक्टर्स 3, मी, माझा मुलगा आणि बायको, त्याच्यानंतर एक्झिक्युटिव्ह काउन्सिल ते 12 लोक आहेत, नंतर कोअर ग्रुप ते 25 लोक आहेत, त्याच्यानंतर सब कोअर ग्रुप ते 80 लोक आहेत, एकंदर 1150 लोक आहेत. आणि प्रत्येकाला त्याचा इन्सेंटिव्ह आम्ही तो तयार केलेला आहे आणि सगळ्यांना त्याचे कामगार असू देत, क्वालिटी सर्कल्स तयार केलेले आहेत. म्हणजे प्रत्येकाला आता असं वाटतं की कंपनी माझी आहे. हे जेव्हा आम्ही अचीव केलं तेव्हाच आम्ही टर्नओव्हर सांगायला सुरुवात केली. त्याच्या आधी आम्ही सांगत नव्हतो की त्याला माहिती आहे की हा टर्नओव्हर जो आहे म्हणजे प्रॉफिट नाही आहे. प्रॉफिटसुद्धा सगळ्यांना माहिती आहे, कोअर ग्रुपच्या लोकांना माहिती आहे, सब कोअर ग्रुपच्या लोकांना माहिती आहे. कारण प्रॉफिट त्यांना नाही कळला तर ते आणायचा कसा, तो कसा येतो हे कसं कळणार. आणि ज्यावेळेला सगळे व्यवहार पारदर्शक केले, एकही पैशाचं कुठेही म्हणजे कॅशमध्ये आम्ही घेत त्याचा इन्कम टॅक्स भरत नाही असं एकही पैसा नाही. म्हणजे जेव्हा साधनं चालू केली तेव्हा चांगल्या मार्गानेच पैसे आणणं आणि चांगल्या मार्गानेच खर्च करणं. ते एक्साईजच्या लोकांना सारखं वाटायचं हे काहीतरी आपल्यापेक्षा जबरदस्त हुशार चोर असले पाहिजेत. मी म्हटलं चोरी नाहीच केली की चोरी पकडायचा प्रश्नच येत नाही ना. मग त्यांना नंतर सगळं ते ह्यांचं कसं सगळं टॅली, सेल्स टॅक्समध्ये टॅली, इन्कम टॅक्स टॅली, आम्ही चोरीच करत नाही. जे काय सगळ्यांना देऊन उरलेला असेल तो इन्कम टॅक्स आपल्याला भरायचा आहे. आणि त्याच्यामुळे तुम्ही शांत झोपता आणि लोकांना पण माहिती असते की, आणि कुठलीही त्यांनी काही सजेशन आणली त्यांनी तर पहिल्यांदा म्हणजे तुम्ही त्याचा तो सकारात्मकच विचार केला पाहिजे. मग त्यांचा विमा असेल, मग त्यांच्या एक लक्षात आलं ना की ह्यांच्यामुळे आपण आहोत. आपण समाजामुळे तर आहोतच, पण आपल्या कामगारांमुळे, आपल्या मॅनेजर्समुळे आहोत. आणि जबाबदारीची जाणीव त्यांनाच आपण दिली. तू माझ्या जागी बस आणि तू कॅल्क्युलेट करून दाखव, तर तो सांगतो की तुम्ही देताय जास्तच देताय. असं जेव्हा होतं त्यावेळी मग अशी भावना मनामध्ये निर्माण होत नाहीत. आणि ही जेवढी जास्त मेहनत तेवढं जास्त तुम्हाला मोबदला.
आणि मग त्यांचे सत्कार असतील, कार्यक्रमांसुद्धा मध्ये सुद्धा आम्ही सगळ्या लोकांना आमच्या पाठवतो. बरेच उद्योजक असतात ते स्वतःच एकटे फिरत असतात. आम्ही सांगतो की अरे आज इकडे सत्कार आहे, बाबा माधव तू जा, अजय तू जा, कारण ते सुद्धा पितांबरीचे पार्टच आहेत, तर त्यांचे सत्कार पण व्हायला पाहिजेत. ते लोक आहेत म्हणून पितांबरी सगळी व्यवस्थित चालू आहे. असं जेव्हा आपण प्रत्येक गोष्ट शेअर करतो त्यावेळेला मग त्या पदाबद्दल किंवा ह्याच्याबद्दल असूया किंवा अशा प्रकारचं राहत नाही असं मला वाटतं. प्रचंड फायदा, पदोपदी फायदा होतो. म्हणजे आता मी एक पुस्तक लिहिणार आहे की अध्यात्म आणि मॅनेजमेंट. उदाहरण सांगू शकतो. म्हणजे जेव्हा आपण मी असं म्हटलं की स्थूलातून सूक्ष्मामध्ये आपण म्हणतो तो अध्यात्माचा नियम आहे. म्हणजे अध्यात्माचे जे नियम आहेत ना ते मॅनेजमेंटमध्ये परफेक्ट लागू पडतात. की जेव्हा मी म्हटलं की स्थूल साधना करत होतो आणि जेव्हा सूक्ष्म साधना तुम्ही जेव्हा श्वासावरती लक्ष केंद्रित करता त्यावेळी एका क्षणात तुमचे सगळे विचार बंद होऊन जातात. आणि तुम्ही बंद विचार केलेत आणि मग तुम्ही जेव्हा डोळे मिटून बसता, तुम्ही म्हटलं की दुसरा नियम की विश्वमन आणि विश्वबुद्धी. एखाद्या कवीला तुम्ही जर का सांगितलं की जर का तू एवढा मोठा कवी आहेस तर चल कविता आत्ता ह्या विषयावरची मला लिहून दाखव, तो सांगेल मी नाही लिहू शकत. म्हणजे ही कुठून तरी प्रेरणा तुम्हाला यायला लागते आणि तो फ्लो आकाशातून येत असतो. मग तुमच्या तो डोक्यातून तुमच्या हातातून तुम्ही ते लिहिता. म्हणजे परमेश्वरी सत्ता आहे हे तुम्ही पहिलं मान्य केलं पाहिजे. आणि त्याचे जे तुम्हाला ते जे हे दिसतात तुम्हाला त्याचे की बाबा म्हणजे तुम्हाला एकदम कल्पना अशी येते की अमुक अमुक केलं पाहिजे. तुमचा सगळा जो क्युम्युलेटिव्ह इंटेलिजन्स जो असतो, बऱ्याचदा काय असं सोल्युशन्स आपल्या आजूबाजूला असतात पण आपल्याला असं पटतच नाही की दुसरे लोक सांगतात की हे सोल्युशन नाही आहे. आणि तुमचं एवढं आत्मबळ वाढलेलं असतं की नाही हेच परफेक्ट आहे आणि हेच तू कर. आणि त्याची सगळी कारण मीमांसा पण तुम्ही मग सगळी त्याच्या मागे लावता. म्हणजे तुम्ही अंधश्रद्धेने ते करत नसता, पूर्ण श्रद्धेने की हे होणारच. जर का तुम्ही विचार केलात ना तर आपल्यामध्ये भयानक शक्ती आहे की वास्तू समजा ही आहे ना, तुम्ही एखादी गोष्ट ठरवलीत, आपण वास्तू तथास्तू म्हणत असते. मी जेव्हा म्हटलं की मी 100 कोटी टर्नओव्हर करणार आहे त्या तिकडे, आणि जसं माझं असं होत जाईल की नाही हे होणारच आहे, मग ते होणार आहे. आणि ही संकल्पातली शक्ती आहे असं अध्यात्मामध्ये सांगितलेलं आहे की एका माणसामधला तुम्ही जो संकल्प करता, हा संकल्प केला आहे. आता मी आज इथे म्हणतो की आमचा 500 कोटी टर्नओव्हर होणार आहे, होणार. मग तुम्हाला सोल्युशन मिळालं तर 500 कोटी करण्यासाठी काय काय करायला पाहिजे की आमची एक कंपनी आहे, आता आम्ही 5 डिव्हिजन केल्या, तर 5 डिव्हिजनचे 100 कोटी झाले, हे 500 कोटी झालं. असे अनेक उदाहरणं की आपल्याला एखादं गोष्ट पाहिजे म्हटलं की जसं इंटरनेट आहे की तुम्ही एखादा परफेक्ट तुम्ही एक शब्द टाईप करता pitambarii.com की तुम्ही पितांबरीच्या वेबसाईटवरती पोचता. तर तुम्ही जर का शांत मनामध्ये एक प्रश्न तुम्ही जर का फक्त घेतला तर तो तुमच्या अंतर्मनामध्ये जातो आणि तो वैश्विक सगळीकडे त्याचा प्रसार होतो. आणि त्या प्रश्नाला अनुषंगाने माणसं, सोल्युशन्स, काही जे काय असेल तुमच्याकडे येतं. आता हे लोक कबूल करतील, काही लोकांना कळणार पण नाही. पण माझ्या याच्यावरती विश्वास आहे की एखादा प्रश्न आपल्याला पडलेला असेल तर कळतं अरे हे सोल्युशन आहे तुझ्या बाजूलाच इथे, किंवा हा माणूस आला आपल्याला कळतं, हा बघ सोमण आले म्हणजे आपल्याला जो प्रश्न होता तो हा माणूस आहे. आता आमच्या तिकडे साखळवलीला आम्ही एक विहीर खणतोय, तर तिथे एक शिवसेनेचा कार्यकर्ता उगाच शाखाप्रमुख त्रास द्यायला लागला आणि त्यांनी मोर्चा नेऊन ही विहीर, त्यांच्या विहिरीतलं पाणी काही कमी झालेलं नव्हतं पण उगाच अडवायचं. ताबडतोब आमचे उपाध्यक्ष, मला एकदम आठवलं ते लोक सांगत होते सूर्यकांत दळवींना फोन करा, ह्यांना करा, राजन विचारे साहेबांना करा. तर विलास जोशी ॲडव्होकेट आमचे आहेत, ते एकदम मला आठवण झाली. ते युरोपमध्ये होते, त्याने युरोपमध्ये फोन केला की असंच आहे. त्याने तिथून सेना भवनमध्ये फोन करून त्या माणसाला फोन करून सांगितलं की जर का पितांबरीच्या वाटेला गेलास तर वाट लावून टाकेन तुझी. तो माणूस शांत, आमची कामं चालू. म्हणजे आपल्याला जे काही सोल्युशन्स असतात आपल्याला मदत करणारे, ते मदत करणारे पण आपल्याला लक्षात आलं पाहिजेत की त्यांच्याकडे वेळेवरती आणि उगाचच जायचं नाही. जेव्हा आवश्यक पडेल त्या सगळ्या गोष्टींचा वापर करायचा. तर आणि परमेश्वर सतत आपल्या बरोबरच आहे. त्याने म्हणलं की श्रीकृष्णाला विचारून करा एक सोल्युशन. त्याने तुला अडचण आली ना श्रीकृष्णाला विचारा. श्रीकृष्णासारखा जर का तुमचा बाजूला तुमच्या असेल पण तो काय मागायला ते देणार नाही, योग्य तो देईल ते. या संपूर्ण मुलाखतीतनं एक गोष्ट लक्षात आली की आता हा शेवटचा प्रश्न आणि त्याच्यानंतर
आम्ही काय करतो की 2 प्रकारे त्याचं कॉस्टिंग प्राइसिंग करायचं. कॉम्पिटिटर पहिला एक आयडेंटिफाय करायचा. समजा आता अगरबत्ती आहे तर सायकल ब्रँडचा अमुक प्रॉडक्ट सारखं आपल्याला म्हणजे बेंचमार्क करायचं, ह्याच्यासारखं आपल्याला बनायचं. मग त्याच्यात त्याचा अभ्यास करायचा की त्याचं पॅकेजिंग कसं आहे, त्यात किती काड्या आहेत, त्याचं वजन किती आहे, त्याचा परफ्यूम कुठला आहे आणि त्याचं कॅल्क्युलेशन, तो स्कीम काय देतो. मग त्याचं आपल्याला कळतं की ह्या प्राईसपेक्षा आपल्याला दुकानदाराला मार्जिन जास्त दिली, MRP कमी ठेवली किंवा सेम ठेवली तर त्याचं एक उत्तर येतं. मग खालच्या बाजूने कॉस्टिंग करायला सुरुवात करायची की मग त्या काड्या समजा घेतल्या, त्याची किंमत किती आली, मग ते परफ्यूम कसं झालं, मग सगळे ओव्हरहेड्स लागले, मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट, पॅकेजिंग, असं करत करत मग मध्ये गॅप येते की वरून देणारी किंमत आणि खालून कॅल्क्युलेट होणारं. मग कधी कधी ते बसतं, कधी कधी बसत नाही. जे बसत नाही ते प्रॉडक्ट बाजूला ठेवायचं आणि कॉस्ट कटिंग केल्याशिवाय ते येऊ शकत नाही त्याचं. आणि मग जे बसतात ती प्रॉडक्ट आधी घ्यायची आणि मग त्याच्यावरती आता समजा आम्हाला अगरबत्तीला मार्जिन कमी होती, मग आम्ही होलसेलकडे गेलो. अजून त्याच्याकडे मग आता आमचे लोक व्हिएटनामला गेले आणि तिकडनं तरी तो मॅन्युफॅक्चर व्हिएटनाममधला शोधला, त्याच्यामुळे 20 पैसे आमचं प्रत्येक पाऊचमध्ये आम्हाला कमी झाले. त्याचं उत्तर 3.5 लाख रुपये महिन्याला आम्हाला अगरबत्तीमध्ये आमचं सेव्हिंग झालं. तर ती स्कीम माधव पुजाऱ्यांना पाहिजे होती, ते आम्ही म्हटलं आता स्कीम घे, कारण आता व्हिएटनाममधनं आम्ही काड्या परचेस करतोय. पण आम्ही सांगितलं की ते व्हिएटनाममध्ये पण उदबत्त्या जाऊन विका आणि ती जी झाडं आहेत ती झाडं इकडे आणून लावा, म्हणजे आपल्या कोकणात लावून व्हिएटनाममधनं काड्या न घेता इथेच काड्या बनवू आपण इंडिजिनियस, म्हणजे इम्पोर्ट करण्याची गरज नाही. हा सुद्धा एक आहे की पब्लिक लिमिटेडचे काही फायदे आहेत, काही तोटे आहेत. तर होईल ना, होईल आणि करणार, पब्लिक लिमिटेड करणार, तुम्हाला शेअर्स देणार. आणि मी सरांची परवानगी न घेता असं जाहीर करते की पुढच्या वर्षी याच तारखेला, याच दिवशी, याच व्यासपीठाच्या माध्यमातून सरांच्या मॅनेजमेंट आणि अध्यात्म या पुस्तकाचं प्रकाशन होईल. हे मी आत्ताच जाहीर करते, कारण सरांनीच सांगितलं की ते कल्पना करायला लागायचं, स्वप्न बघायला लागायचं. तर मी आता लगेच स्वप्न बघायला लागले त्या पुस्तकाचं. होणार, वास्तू तथास्तू म्हणते. क्या बात येस, आहे. त्यामुळे नक्की ते पुस्तक प्रकाशित होईल. या संपूर्ण मुलाखतीतनं एक गोष्ट जाणवली की स्वप्न आणि कल्पना याला वास्तविकता आणि प्रयत्न यांचा दुवा दिला, आपल्या मनाचं सामर्थ्य वाढवलं, स्वतःचं मेंटॉर झालं, तर आयुष्यात अध्यात्माचा त्याला आधार दिला, तर आयुष्यात सगळ्या गोष्टी साध्य होतात. एका 4 ओळीच्या छोट्याशा प्रार्थनेने आपण आजच्या ह्या मुलाखतीची सांगता करणार आहोत. त्याच्यानंतर ठाण्याच्या लघुउद्योग भारतीचे उपाध्यक्ष विवेक मुंडे तुमच्या समोर औपचारिक असला तरी महत्त्वाचा आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम करणार आहेत. आणि जो संयम आणि जो उत्साह आपण शेवटपर्यंत ठेवला तो आभार प्रदर्शनापर्यंत असाच राहील याची मला खात्री आहे. मी 4 ओळी म्हणणार आहे, तुम्ही माझ्याबरोबर सगळ्यांनी म्हणायच्या आहेत. जे टाळणे अशक्य, दे शक्ती ते सहाया, जे शक्य साध्य आहे, निर्धार दे कराया. मज काय शक्य आहे, आहे अशक्य काय, माझे मला कळाया, दे बुद्धी देवराया. मी या ठिकाणी विवेक मुंडे यांना आभारासाठी आमंत्रित करते. सर, आपले मनपूर्वक धन्यवाद आणि तुम्ही सगळ्यांनी मला सहन केल्याबद्दल मी व्यक्तिशः तुमची आभारी आहे. धन्यवाद. हॅलो, मी विवेक मुंडे, ठाणा लघुउद्योग भारतीचा उपाध्यक्ष. आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम मला दिला सोमण साहेबांनी, त्याबद्दल मी त्यांचे पहिले आभार मानतो. कार्यक्रम संपूर्ण असंच वाटतंय, इतकं उत्कृष्ट मुलाखत घेणारे आणि मुलाखत देणारे, आणि ह्यात काय काय आस्पेक्ट कव्हर झाले नाहीत
अध्यात्म आहे, मॅनेजमेंट आहे, HR आहे, मार्केटिंग आहे, फायनान्स मॅनेजमेंट आहे, सोशल ॲक्टिव्हिटीज आहे, सगळं काही कव्हर केलं. आणि मला वाटतं की सगळं काही डोक्यात आपल्या शिरलं नाही म्हणायपेक्षा लक्षात राहणार नाही. ह्याची मला वाटतं ध्वनिफीत आपण यूट्यूबवर टाकायला पाहिजे आणि इट विल बी व्हेरी युजफुल. कुठल्याही नवीन एंटरप्रेनरला काही चालू करायचं असलं तर काय दक्षता घ्यायला पाहिजे, त्यांनी काय करायला पाहिजे. हां, पुस्तक येतच आहे, पण ही टाकली ना, नाही याची सर्च करताना लोकांना उपयोगी पडेल. आणि खरोखरीच हे 100 पुस्तकं वाचून जेवढं आपल्याला नॉलेज मिळतं ना, ते एका अशा कार्यक्रमातून मिळतं. तर मी काही जास्त वेळ घेणार नाही किंवा बोलणार नाही. मी जस्ट आभार मानायचं काम करतो. प्रथम गुप्ते साहेब इतक्या लांबून वेळेवर इथं आले, वेळात वेळ काढून. त्यांनी गव्हर्नमेंटची जी स्कीम्स आहेत ॲक्च्युली छोट्या लोकांना माहीत नसतात. आणि फायनान्स आणि रिकव्हरीमध्ये आपण सरेंडर होत असतो. बँकेला सरेंडर होतो, सावकाराला किंवा कुठल्या पैसे देणाऱ्याला सरेंडर होतो, किंवा मोठ्या कंपनीच्या काम देतात ते आपल्याला असं अडकून ठेवतात. हे काम दिल्यानंतर तू ह्याचे पैसे दिले की दुसरं काम देतो अगोदरच आणि त्याच्यानंतर त्याचे पैसे असे होतात. पण त्याच्यासाठी हे गव्हर्नमेंटने प्रोव्हिजन केलं हे आपल्याला माहिती नाही आहेत. त्या त्यांनी समजावून सांगितल्या, त्या इम्प्लिमेंट करायला पाहिजेत. बिलावर आम्हीसुद्धा लिहित नाही की आम्ही SMSC नंबर हा आहे, तो आता लिहायला सुरुवात करणार. म्हणजे असे काही काही आपल्याला बरेच त्यांनी उपयुक्त माहिती सांगितली, त्याबद्दल त्यांचे आम्ही शतशः आभारी आहोत. नंतर आपल्या सर्वांनी या अनोख्या आणि अत्यंत लाईट मूडमध्ये असलेल्या मुलाखतीचा आनंद घेतला आहे. 1.5-2 तास कसे गेले कोणाचे काही कळले नसतील. आणि प्रत्येकाला ह्यातनं काहीतरी मिळालेलं असणार. प्रत्येकाचं बघण्याचा दृष्टिकोन, त्याच्या दृष्टीने आपल्या बिझनेसमध्ये काय ह्यातलं इम्प्लिमेंट करता येईल, आपण कशात ह्यात मागं आहोत. काही जणं मार्केटिंगमध्ये मागं असतात, काही जण फायनान्समध्ये तर बरेचसे असतात, कारण त्यांना काय फायनान्स लघु उद्योजकांना कळतच नाही. तर ह्या सगळ्या गोष्टीचा जर नीट विचार करून त्यावर जर त्यांनी काम केलं तर डेफिनेटली ह्यामध्ये इम्प्रूव्हमेंट होईल असं मला वाटतं आहे. आता आजची मुलाखत खूपच छान झाली आहे. त्यांच्या सगळ्या गोष्टी आपण आनंदाने स्वीकार करूया. आणि इथं आल्याबद्दल, त्यांनी त्यांचा वेळ काढून आणल्याबद्दल त्यांचं आणि मुलाखत घेतल्याबद्दल अरुंधती मॅडमचं आपण टाळ्या वाजवून स्वागत करतो, किंवा जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे. नाही बोलतो. हां, आता हे काम करताना बऱ्याच जणांच्या मदती झालेल्या आहेत. एवढा देखणा कार्यक्रम आपला झाला, त्याला मागं कितीतरी जणांचे हातभार लागलेला आहे. मुख्य म्हणजे हा हॉल उपलब्ध करून दिला आपल्याला मराठी ग्रंथसंग्रहालयाने. नंतर इथल्या साऊंडची सिस्टीम विनायक शिंदे यांनी करून दिली. आणि नंतर कॅट आणि व्हिडिओ कोणी केला, विनय यांनी हा व्हिडिओ रेकॉर्डिंगची सगळी सोय केली. ह्या सगळ्यांचे आम्ही शतशः आभारी आहोत. दुसरं म्हणजे हा कार्यक्रम स्पॉन्सर केला तो आपल्याच ह्याच्यातल्या आमच्या लघुउद्योगच्याच एका ह्यांनी. त्यांना मी पुढे यायला सांगतो. काय विनय, विनय गोटेकर, मिहीर गोटेकर, सॉरी मिहीर गोटेकर, त्यांनी पुढे यावं आणि अध्यक्षांच्या हस्ते आपल्याला एक छोटासा पुष्पगुच्छ. दुसरं म्हणजे मीडियाने सुद्धा आपल्या कार्यक्रमाची दखल घेतलेली होती. आणि लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स, सामना, परत ठाणे वैभव यांनी सगळ्यांनी बातमी दिलेली होती. त्यांचे देखील आपण आभार मानणं आपलं कर्तव्य आहे. हा सगळा कार्यक्रम आता संपलेला आहे, तर सगळ्या लोकांसाठी आपण एक जोरदार कडकडीत टाळ्या वाजवून याची सांगता करू. पुढारीचे पत्रकार आणि फोटोग्राफर इथं होते. उद्या आपण डेफिनेटली ही बातमी पुढारीमध्ये बघणार आहोत, वाचणार आहोत. तर त्यांचे देखील आभार. थँक्यू.
इथे कदाचित असे काही व्यावसायिक असतील की जे अपयशाचा सामना करत असतील, तेही अशाच कुठल्या तरी फेजमधनं जात असतील, त्यांना काय सांगाल तुम्ही? काय करायला पाहिजे त्यांनी? रणछोडदास तर व्हायचं नाहीये, नाही, बिलकुल नाही. मग त्यांनी काय करायचं? आता ह्याच्यामध्ये तुम्ही जेव्हा शांतपणे बसता आणि जेव्हा तुम्ही काही असं नामस्मरण वगैरे करू शकता, तर तुमचं महत्त्वाचं काय असतं की ध्यान करणं आहे. तर कुठलीही परिस्थिती असली तरी आपल्याला निर्विचार दिवसाभरामध्ये एकदा होता यायलाच पाहिजे. मग ते तुम्ही श्री श्री रविशंकरांचं काही करत असा, तुम्ही सनातन संस्थेचं काही करत असा, तुम्ही आणखीन काही घरातली काय तुम्हाला पारंपरिक संतांचं काही मार्गदर्शन असेल, तुम्ही शवासन करा, पण एकदा तुम्हाला पूर्णपणे तुमचा पाठी कोरी व्हायला पाहिजे. ती जेव्हा पाठी कोरी होते ना, मग तुम्ही बोर्डावरती काहीही नाही आहे आणि तुम्ही एकच प्रश्न लिहिता, त्यावेळी तुमच्याकडे एवढा प्रचंड अनुभव असतो तुमच्या मनामध्ये की, आणि दैवी शक्ती पण आपल्यामध्ये कार्य करत असते की जसं आपण म्हणतो की जसं विश्व मन आहे तसं विश्व बुद्धी आहे, आणि तुम्हाला सगळीकडे त्याचे सोल्युशन्स पण तुमच्याकडे येतात आणि मग ते तुम्हाला सोल्युशन येतं की अमुक अमुक तुम्ही करा. तर ते सोल्युशन येण्यासाठी त्या बोर्डावरती रिकामता पाहिजे ना, बोर्ड ती मनाची पाठी कोरी तर पाहिजे. आणि मग असं लक्षात येतं की अरे पैसे पाहिजेत आपल्याला. मग आम्ही जेव्हा आम्हाला क्रेडिटर्स आम्हाला सांगायला लागले, त्यांचे 30 दिवसाचा क्रेडिट पिरियड होता, आम्ही त्यांना चक्क पत्र लिहिलं आणि सगळ्यांना कळवलं की कंपनीची आर्थिक स्थिती चांगली नाही आहे. पितांबरीचा चांगला सगळ्यांना अनुभव होता, तुम्ही आम्हाला क्रेडिट पिरियड 60 दिवस करून द्या. काहींना तर सांगितलं आम्ही 90 दिवसाचा करून द्या, 120 दिवसाचा करून द्या. आम्ही कॅल्क्युलेट केलं आधी, कारण आमच्याकडे बाबाने आम्हाला शिकवले होते, एकदा शब्द दिला की काही वाटेल ते झालं तरी ते कमिटमेंट पुरी केलीच पाहिजे. त्यामुळे पहिल्यांदा आम्ही कॅल्क्युलेट केलं की अमुक अमुक माणसांना काय दिवसांनी आपण पेमेंट देऊ शकतो. तुम्हाला आम्ही 60 दिवसांनी देऊ, तुम्हाला 90 दिवसांनी देऊ. काही लोकांना जेव्हा 120 दिवसांनी देऊ सांगितलं, ते म्हणाले की नाही 120 दिवसांनी चालणार नाही, आम्ही त्यांना पोस्ट डेटेड चेक देतो. पोस्ट डेटेड चेक, त्यांना विचारलं की आत्तापर्यंत पितांबरींनी तुम्हाला दिलेला चेक कधी बाउन्स झाला आहे का? गेल्या 25 वर्षामध्ये एकही चेक आमचा बाउन्स झालेला नाही आहे. त्यामुळे ह्या ज्या आपली पुण्याई असते ती कधी कधी पणाला लावण्याची वेळ येते आणि ती लावायची आपण. तेव्हा आम्ही पोस्ट डेटेड चेक दिले, एकही डिसऑनर झाला नाही. ह्या ज्या आपल्या स्ट्रेन्थ्स असतात, मग आम्ही बँकेला पण आम्ही सांगितलं की असं असं आम्हाला अडचण आहे, तर तुम्ही आम्हाला काही कॅश क्रेडिट वाढवून द्या, आणि त्याची बरोबर त्या कायद्याप्रमाणे होतं सुद्धा. मग बँकसुद्धा मदतीला आली. मग ते 2 फायनान्शियल प्रश्न सुटले. मग माणसांच्या होते म्हणजे सेल वाढवायला पाहिजे. मग सेल कसा वाढवायला पाहिजे, तर मग स्कीम्स आणि त्या कॅल्क्युलेट करून म्हणजे. आणि दुसरं एक लक्षात आलं की जेवढं तुम्ही डीप जाल, म्हणजे गॉड इज इन डिटेल, आणि स्थूलातून सूक्ष्माकडे, म्हणजे जेव्हा तुम्ही मन तुमचं आहे किंवा बुद्धी तुमची सूक्ष्म होत जाते, त्यावेळी तुम्हाला सोल्युशन्स मिळायला लागतात. म्हणजे थोडक्यात हरिवंशराय बच्चनच्या कवितेसारखं, कोशिश करने वालों की हार नाही होती. पण त्याचं अजून डीप जाणं. बऱ्याचदा काय असतं, आपण असं एक लेवल तुम्ही जेव्हा खाली जाता ना अजून, की अजून ह्याचं मूळ काय आहे, म्हणजे अध्यात्म किंवा तुम्ही जे म्हणालात तर ते मुळाकडे नेणारी ती साधनं असते. म्हणजे ह्याचं मूळ काय आहे, सेल्सचं मूळ काय आहे, पैशाचं मूळ काय आहे, कन्झ्युमरचं मूळ काय आहे, तर त्याचं मन आहे. म्हणजे असं तुम्हाला जे एक तुम्हाला सोल्युशन मिळायला लागतात, आणि मग तुम्ही त्या ह्याच्यातनं प्रश्न कुठे म्हणजे अपयशाचा सामना करताना त्याच्या प्रॉब्लेम्सचं मूळ शोधत राहिलं पाहिजे आणि लढत राहिलं पाहिजे. ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. सर, तुम्ही नेहमी असं म्हणता की आपण समाजाकडनं जे घेतो रादर, ते समाजाला परत दिलं पाहिजे. आणि म्हणूनच तुम्हाला लक्षात येत असेल की अनेक सांस्कृतिक सगळ्या प्रकारच्या कार्यक्रमांना पितांबरी तुम्हाला प्रायोजक दिसत असते. अनेक लोकांचे तुम्ही फिलॉसॉफर आहात, गाईड आहात, मेंटर आहात, आणि खूप लोकांना, अच्छा तुझी अडचण आहे का, ये मी तुझ्या पाठीशी उभा राहतो, असं तुम्ही खूप लोकांना दत्तक घेतलंय. काय भावना आहे याच्या मागची? जेव्हा ब्रह्मविद्येचं आम्ही साधना शिकलो, म्हणजे प्राथमिक आणि प्रगत किंवा सनातन संस्थेचं जे काही त्यांचं आध्यात्मिक शिकवण होती, तर त्यांनी काय सांगितलं की 2 कारणासाठी आपला जन्म आहे. एक म्हणजे देवाणघेवाण हिशोब पुरा करणं, आणि दुसरं म्हणजे आध्यात्मिक उन्नती करणं स्वतःची. तर जेव्हा त्यांनी सांगितलं की चांगल्या मार्गाने पैसे मिळवा आणि चांगल्या कामासाठी खर्च करा, किंवा आपल्याला जे पुनर्जन्म आपल्याला जो मिळतो, म्हणजे याच जन्मी आपल्याला मोक्ष मिळाला पाहिजे, ही पहिली कल्पना. आणि जर का मोक्ष मिळायचा असेल तर देवाणघेवाण हिशोब, म्हणजे मी कोणाकडनं पैसे घेतले असतील
फसवलं असेल त्याला, तर पुढचा मला जन्म घ्यावा लागेल आणि ते मला त्याला परत द्यायला लागेल. ही जी काही हिंदू धर्मातली जी कल्पना आहे, त्याच्यामुळे कायद्यापेक्षा सुद्धा ती खूप मोठी गोष्ट आहे. आणि ती जर का आपण एकदा कल्पना मान्य केली, तर मग मला असं लक्षात आलं की एवढ्या म्हणजे मी मोठा झालो ह्याचं कारण मी भरपूर लोकांकडनं मागच्या जन्मी पैसे घेतले असतील तर ते फेडण्यासाठी मला परमेश्वराने पैसे ते तू घे आणि ते फेड, म्हणजे तुला पुढचा जन्म नाही. आणि मग मी अजून ह्या जन्मी काय करतोय, तर प्रत्येक समजा आमची पुडी तुम्ही घेतात पितांबरीची, तर ते तुमचे भांडं स्वच्छ निघतं हे झालं, पण तो जो प्रॉफिट आहे तो मी घेतोच आहे ना. आणि माझ्या एक लक्षात आलं की आपल्या मनामध्ये जर का द्वंद्व असेल, म्हणजे प्रॉफिटच्या बाबतीमध्ये किंवा लोकांशी वागण्याच्या बाबतीमधले कुठल्याही, तर माणूस यशस्वी होत नाही. त्या सर्व द्वंद्वांबद्दल आपल्याला सोल्युशन पाहिजे. तर मी जर का प्रॉफिट घेतो आहे, तर मी या समाजाला काहीतरी दिलं पाहिजे. आणि मग जे समाजाला ते द्यायचं आहे, म्हणजे मग ब्रह्मविद्येमध्ये आपण जेव्हा त्यांनी दाखवलं की सगळं निसर्ग, सगळी झाडं, नद्या, समुद्र, सगळे जे काय ते फक्त देत आहेत, कुठलंही निसर्गातली कुठलीही गोष्ट काहीही घेत नाही आहे. आणि माणूस फक्त सगळं घेतोय, ह्याच्याकडनं घे, त्याच्याकडनं घे, त्याच्याकडनं घे. म्हणजे निसर्ग अनकंडिशनल लव करतोय तुमच्यावर, तो सगळं तुम्हाला सतत देतोय. आणि हे जेव्हा मला लक्षात आलं की जेव्हा मी असं बघितलं, त्याचा प्रयोग केले की पहिला प्रयोग केला, मला जर का गाडी माझ्याकडे आहे, तर माझे जे टॉप 5 मॅनेजर असतील त्यांच्याकडे सुद्धा गाडी असलीच पाहिजे. आणि त्यांना जेव्हा सेकंड हँड गाड्या दिल्या, मी पण आधी सेकंड हँड गाडीच घेतली होती. आपल्याला उद्योगाला लिहून ठेवलेलं होतं की माझी मर्सिडीज असणार आहे. एक सेमिनार होता, त्यांनी लिहा सांगितलं 20 वर्षापूर्वी. अजून मर्सिडीज नाही आहे, पण आता मी घेऊ शकतो. पण लॅबोरेटरीमधलं 45 लाखाचं इक्विपमेंट घ्यायचं का मर्सिडीज घ्यायची? मर्सिडीज घ्यायची नाही, आता 500 कोटी टर्नओव्हर झाल्यानंतर घेऊ. म्हणजे यातनं आता नवीन उद्योजकांनी आजच डायरीत लिहून ठेवायचं आहे, मी BMW घेणार आणि त्या दृष्टिकोनातनं प्रयत्न करायला हरकत नाही. ॲक्च्युली सर, त्याच्यात थोडंसं एक सांगायचं राहिलं हां, की देत असताना तो जो आनंद त्यांना मिळतो. आणि त्या महत्त्वाचं सगळ्यात काय झालं की पितांबरी ही रवींद्र प्रभुदेसाईची नाही. म्हणजे हा मला एक लक्षात आलं, तुम्ही जेव्हा लिडरशिप किंवा तुम्ही ह्या मॅनेजमेंटमध्ये तुम्ही जसजसे वरती जाताना, सगळ्या लोकांना तुमच्या कंपनीतल्या जर का असं वाटलं की पितांबरी त्यांची आहे. आणि जेव्हा मी असं म्हणणार नाही की माझं 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 मी मी मी, आणि त्या अध्यात्मामुळे ते होतं की तुमचा अहंकार पहिला कमी होतो. आणि सकाळी उठल्यापासून आपण ज्या काय वापरत असतो, पाणी वापरतो, नळ वापरतो, लाद्या, ब्लॉक, चपला, कपडे, ह्याच्यात हजारो लोकांचं त्याच्यामध्ये ते त्यांनी काय काय केलेलं असतं. आणि प्रत्येक गोष्ट निसर्गाकडे जाते आणि निसर्ग परमेश्वराच्या आज्ञेमध्ये असतो. म्हणजे परमेश्वरच आपल्याला सगळं देत असतो, पण आपल्याला वाटतं की आपण आपल्या कर्तृत्वाने सगळं करतोय. आणि तेव्हा जेव्हा तुम्ही रोज कृतज्ञता व्यक्त करता आणि तुम्ही सगळ्यांना मनाने सगळं परत देऊन टाकता, त्यांची त्या सगळ्या जेवढं जेवढं तुम्ही तुमच्या लक्षात येईल, आणि मग तुम्हाला रात्री शांत असं वाटतं की नाही, ज्यानी ज्यानी आपल्याला आपण आजचा दिवस आपला चांगला गेला त्यासाठी आपण आज थँक्स म्हटलेलं आहे, त्याची कृतज्ञता आपण व्यक्त केलेली आहे, त्यामुळे तुम्ही पूर्ण समाधानी असता. आणि मग हे जे तुम्ही म्हणाल की मला दिलंच पाहिजे ना, अर्थ तिथे सुद्धा आम्ही काय केलं आहे, बजेट केलेलं आहे आणि काही नियम केलेले आहेत की समजा आमचं महिनाभर आधी तुमचं ॲप्लिकेशन यायला पाहिजे, तुमच्या संस्थेचं काही वैयक्तिक शक्यतो मदत करायची नाही. संस्थांना म्हणजे ती विद्यार्थ्यांसाठी संघटना असेल किंवा सामाजिक कार्याची असेल, आमचे नियम आहेत की आम्ही 50,000 रुपये 1 लाख रुपये आम्ही देऊ शकतो. तर ते नियम केलेत. आणि समजा देऊ शकत नसेल तर आमचं पत्र जातं की आम्ही देऊ शकणार नाही आहोत. त्यामुळे असे लोक वाट बघत बसत नाहीत की यांचं काही उत्तर झालं नाही. पहिलं आमचं रोजच्या रोज ज्यांना आपण देऊ शकत नाही त्यांना आपली दिलगिरी व्यक्त करणारं पत्र त्यांना जायला पाहिजे. आणि ज्यांना देतोय त्यांना आपल्याला ते पैसे देणं आणि ते वेळेवरती त्यांना ते ही खूप छान गोष्ट आहे की तुम्ही स्पॉन्सरशिप देत असताना पत्र जातं, पण आम्ही देऊ शकणार नाहीये, माफ करा, असं सुद्धा पत्र पितांबरीतनं येतं. म्हणजे लोकांची किती कदर पितांबरीत केली जाते, ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. सर, ही दर दिवशी नवीन देण्याची क्रिएटिव्ह कसरत जी आहे, ही मानसिक थकवा आणणारी आहे. या स्पर्धेच्या युगात दर दिवशी नवीन द्यायचं आहे, ही सृजनात्मकतेची कसरत कशी सांभाळता, थोडक्यात सांगा. जेव्हा तुम्ही सगळी कामं रुटीन आहेत ही तुम्ही दुसऱ्याला देऊन टाकता, बघा फार महत्त्वाची गोष्ट आहे. तुम्ही जर का आत्ता प्रत्येकाने विचार केलात की मी स्वतःची कामं किती करतो आणि मी कुठलंही काम करत नाही पण सगळी कामं होत आहेत, मग तुम्ही फक्त इनोव्हेशनसाठीच तुम्ही आहात.
मग इनोव्हेशन वाचनातून असेल, इनोव्हेशन टी व्ही डिस्कवरीमधून असेल, इनोव्हेशन प्रवासातून असेल, इनोव्हेशन सेमिनारमधून असेल आणि त्याचा सतत अभ्यास करून फक्त इनोव्हेशनच. मग तुमचं सगळ्या 24 तास तुमचं इनोव्हेशनसाठीच आहे आणि मग सगळ्या लोकांना इनोव्हेशनसाठीच कामाला लावणे. मग त्याचं सगळं टाईम टेबल, मग त्याचे वारांप्रमाणे, तासांप्रमाणे, सकाळ संध्याकाळ असं सगळं. आणि R&Dमध्ये जेवढी आमची 50 उत्पादनं आहेत, आमच्या आता 50 लोक R&Dमध्ये काम करतात आणि 10,000 स्क्वेअर फुटाचं आमचं R&D सेंटर आहे. आता दुसरं आमचं अनगावला R&D सेंटर बायोटेक्नॉलॉजीचं चालू होईल. म्हणजे इनोव्हेशन हेच आता किंवा बदल हाच एकच घटक तो स्थिर आहे असं ते मला म्हटलं वाटतं जातं. इनोव्हेटिव्ह टीम आहे तुमच्याकडे आणि त्या Yes, yes. टीमला तुम्ही दिलेलं स्वातंत्र्य आहे इनोव्हेशनचं. नुकतंच गूळ बाजारात मला वाटतं आलाय का योग घातलाय, अतिशय छान आहे, मी वापरलाय. गुळाकडे कसं काय वळलात? एखादी जी कल्पना असते ना, म्हणजे तो संघाची एक अशी हे होती आम्हाला की तुम्ही जर का कधी उद्योजक झालात तर तुम्ही तुमच्या मूळ गावात जाऊन तुम्ही उद्योग चालू करा. आणि मला किती वर्ष ते पितांबरीचं आमचं तळवड्याला राजापूरच्या जवळ आमचं गाव आहे, तिथे काहीतरी उद्योग चालू करायचा होता. पण पितांबरी मी करण्याचा प्रयत्न केला, पण रॉ मटेरियल तिथे नव्हती. मग आता आम्ही तिथे आमची एजन्सी नेली पहिली. पितांबरीचं म्हटलं तिथला एजंट बंद केला आणि म्हटलं आमच्या गावाला तो राजापूरला होता, तो तळवड्याला आम्ही ती एजन्सी चालू केली. आणि तिथे आताच ऊस चांगला व्हायला लागला आहे. तर आमच्याच जागेमध्ये आम्ही ऊस लावला, तर तो 2.5 एकरामध्ये जवळजवळ 81,000 किलो ऊसाचं उत्पादन मिळालं. मग साखर कारखाना सप्लाय नाही करायचा, कारण जी गोष्ट आपण स्वतः करतो ती आपण मार्केटिंग करायचं, त्याचा हा नियम आमचा ठरलेला आहे. दुसऱ्या कोणालाही बल्कमध्ये आपण जे बनवू ते द्यायचं नाही. आणि मग अभ्यास केला की गूळ केमिकल फ्री. मग ते आम्ही सगळी प्रोसेस जाऊन बघितली. त्या ट्रकातनं मलकापूरला सगळं ते ऊस आम्ही घेऊन गेलो. ते गुऱ्हाळं बघितली, ते काय भयंकर गुऱ्हाळ होतं त्याचं. म्हणजे ते साध्या जमिनीमध्ये ते ऊस त्याचा रस काढून ठेवत होते. एकदम म्हणजे ते गलिच्छ प्रकार होता सगळा. आम्ही सगळं साफसफाई करून त्या खड्ड्यामध्ये आमचं स्टीलचं भांडं ठेवलं. मग तिथून पंप सगळे साफ करून घेतले. मग तो केमिकल फ्रू आम्ही R&Dमध्ये सगळे प्रयोग केले. रसापासून कसा सगळे केमिकल न वापरता कसा गूळ होऊ शकतो, कारण रसायनं होती कुठे पूर्वी, तर गूळ तर होताच. साखर हे नंतरचं उत्पादन, इंडस्ट्रीयल रेव्होल्युशन झाल्यानंतर. मग तो गूळ तयार केला आणि मग तो आम्ही म्हटलं की हे सगळे फॉस्फरिक ॲसिड असेल, आणखीन काय काय ते लोक घालत होते. शरीराला आपल्याला माहिती नसतं. तो पांढरा दिसतो म्हणजे चांगला नाही, जेवढा पण एकदम काळा कुळकुळीत म्हणजे पण तो चांगला गूळ नव्हे. म्हणजे हल्ली आता केमिकल फ्री म्हणजे तो असा काळा असा एकदम दिसतो, तर त्याची पण काय गरज नाही आहे. मग सगळे प्रयोग केले आणि मग त्यांना ते सांगितलं. थोडा आम्हाला रेट जास्त द्यायला लागला, पण आम्ही मग तो गूळ सगळ्यांना सॅम्पल दिला. तर त्याच्यामधला जो खमंगपणा होता किंवा ऊसाच्या रसामध्ये जे एक असं आपण प्यायल्यानंतर ताजेतवानं होतं, तसंच तो गूळ खाल्ल्यानंतर व्हायला पाहिजे. आणि मग तो झाल्यानंतर आम्हाला समाधान झालं. असं होतं. मी तो गुळ आत्ताच खाऊन आली आहे आणि म्हणून मी फ्रेश आहे आणि तुमच्याशी संवाद साधू शकते. इथे आणि दुसरं ऑडियन्स सुद्धा कसं मध्ये आहे काही की- लोक आहेत की जे सांगतायत आम्ही पण तो गुळ ओके, वापरतो. थँक्यू. दुसरं सुद्धा काय तिथे दिसलं की गुळाच्या ह्याच्यावरती अनेक म्हणजे 100 लोकांना रोजगार मिळू शकतो. कारण गुळ हा साधारण आम्ही विचार केला की पुन्हा जसं तुम्ही पितांबरीच्या वेळी एक गणित केलं होतं की 12 कोटी, तेव्हा 6 कोटी लोकसंख्या होती, आता 12 कोटी लोकसंख्या आहे आणि साधारण प्रत्येक घरामध्ये अर्धा किलो 1 किलो गुळ तर लागतोच. तर त्यातलं 10% जरी गुळ केला तरी आता पितांबरीचा जेवढा टर्नओव्हर आहे त्याच्यापेक्षा जास्त टर्नओव्हर होईल. तर हे संख्याशास्त्राची जी गणितं आहेत ना, ती आपल्याला पटापट त्याचं मेगा स्वरूपामध्ये आपल्या लक्षात येत नाही. आणि भारतभर जर का केलं तर 1000 कोटीचा गुळ आम्ही विकू शकू. अगदी 2-3 ओळीत म्हणजे मोजक्या शब्दात योग्य उत्तर आम्हाला हवं आहे. पूर्वीचे रवी सर आणि आत्ताचे रवी सर यात काय फरक आहे? पूर्वीचं मी होतो, आता आम्ही आहोत. क्या बात है. मला या ठिकाणी आणखीन एक प्रश्न असा विचारायचा आहे की अगदी थोडक्यात सांगा, तुम्ही क्रिएटिव्ह स्टुडिओ पण सुरू केलाय, तो करण्यामागचा उद्देश काय? बरेचदा आता FMCG कंपनी म्हणजे जाहिराती जेवढ्या तुम्ही जास्त द्याल तेवढा तुमचा सेल वाढणार. आणि मग आम्ही जेव्हा जाहिरातीच्या कंपन्यांकडे जायला लागलो तेव्हा ते पहिलं टर्नओव्हर विचारायचे. आमचं 25 कोटी टर्नओव्हर. मग ते गणितं करायचे की ह्याला कितीचं आपण बिल लावलं पाहिजे. टर्नओव्हरशी काय संबंध आहे तुझा, तू जाहिरात बनव आणि त्याचे पैसे सांग ना. आणि मग असं लक्षात आलं की त्या जाहिरातीतला 50% भाग ह्या जाहिराती कंपन्यांकडे जातो. मग आम्ही पहिल्यांदा आमची क्रिएटिव्ह टीम आम्ही जाहिरातीचं जे आमचं डिपार्टमेंट आहे ते आम्ही आमच्या इथे इन हाऊस चालू केलं. एक क्रिएटिव्ह आर्ट डिरेक्टर आम्ही घेतला, सगळे त्याचे डिझायनर आम्ही घेतले, जे मधले आणि त्या सगळ्या इन्स्टिट्यूटमधले.
आणि मग शूटिंगसाठी आम्हाला दादर बिदर इकडे जायला लागायचं, कारण कुठलंही प्रॉडक्ट, आता आमची 50 प्रॉडक्ट झाली, तर प्रॉडक्टमधलं काहीही पॅकेजिंगमध्ये बदल झाला तर त्याचं तुम्हाला फोटोग्राफी करून जाहिरातीसाठी तुम्हाला ते तयार करायला लागतं. मग आठवड्यातनं 4 वेळेला 20-20 हजार रुपये एका दिवसाला देऊन दादरला जा, अंधेरीला जा, स्टुडिओ भाड्याने घ्यायचे, मग कॅमेरे त्यांचे असायचे, मग आमच्याकडे पण ते माणसं पण नव्हती, फोटो काढणारा दुसरा, कॅमेरा तिसऱ्याचा, स्टुडिओ चौथ्याचा, आणि मग सगळं जमवून तिकडे जायचं. त्याच्याऐवजी मग ठाण्यामध्ये ही फॅसिलिटीज म्हणून नाही, स्वतःचा क्रिएटिव्ह स्टुडिओ, स्वतःचा मग आम्ही तो चालू केला. आणि मग तो भाड्याने पण आम्ही देतो, कारण म्हटलं ठाण्यातल्या लोकांना किंवा डोंबिवली वगैरे त्याचा इकडचे लोक उपयोग आहेत, व्हावा. त्या उद्योजकांना त्याचा उपयोग होऊ शकतो. आता ना मी या मुलाखतीतला एक शेवटचा प्रश्न विचारणार आहे आणि त्याच्यानंतर 10 रॅपिड प्रश्न विचारणार आहे, ज्याची उत्तरं त्यांनी एका सेकंदात द्यायची आहे, आणि नंतर एक 10 मिनिटं आम्ही तुम्हाला देणार आहोत. वेळेची मर्यादा आहे, थांबू नये मुलाखत असं वाटतंय, पण कुठेतरी घड्याळही खुणवत आहे. तरी सुद्धा रॅपिड प्रश्नांच्या आधीचा प्रश्न, ज्याचं उत्तर थोडक्यात अपेक्षित आहे. लघु उद्योग भारतीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष तुम्ही आहात. मग सोमण सरांनी भाषणात सांगितलं की इथलं काम थोडं ठप्प होतं, पण आता तुम्ही प्रदेश अध्यक्ष झाला आहात. मग आम्ही काय पुढची स्वप्न तुमच्या माध्यमातून लघु उद्योग भारतीच्या वतीनं बघू शकतो? लघुउद्योग भारती हे एक भारतभराचं त्याचं संपूर्ण नेटवर्क आहे, हा त्याचा मेन ॲडव्हान्टेज आहे. आणि मला पण एक असं कधी कधी काय वाटतं की जेव्हा आपण काम करायला लागतं, लघुउद्योग भारती या नावामध्ये गडबड आहे. ते उद्योग भारती नाव असायला पाहिजे, असं मी आता पत्र लिहिणार आहे. याचं कारण लघुच राहायचं आहे. आपण एक खांब धरून बसलेला असतो ना, तो तू जात का रे, जर तू हात सोड ना बाबा. तो लघु उद्योजकांना बऱ्याचदा मी जेव्हा त्यांच्याशी इंटरॅक्ट करतो, त्यांना लघुच राहायचं असतं आणि लघु असल्याबद्दलचे फायदेच घेत राहायचे, आणि मी छोटाच राहणार आणि मला ते फायदे द्या. तर उद्योग भारती आणि मोठे उद्योजक पण असले पाहिजेत, छोटे पण असले पाहिजेत. कारण B2B आपण ज्याला म्हणतो की बिझनेस, कारण सगळ्यात लघु असतील तर धंदा कोण एकमेकांना देणार? ते सारखे सरकारी, जसं आता साहेबांनी सांगितलं की 20% परचेज कंपल्सरी केलेलं आहे, तर त्याची काही गरज नाही ना. ते उद्योग आपापसात सुद्धा धंदा करतील. गव्हर्नमेंट असं कुठे देत आहे? आम्हाला आत्तापर्यंत कुठल्याही गव्हर्नमेंटची एकही ऑर्डर, लिक्विड सोप असू दे किंवा काही असू दे, कारण त्यांचे सगळे लोक बांधलेले असतात, ते सगळे कमिशनं घेत असतात. तुमची आकडेवारी जरी 12%ची असली तरीसुद्धा ती बाहेरच्या मोठ्या लोकांना असते, आणि सगळ्या त्यांना त्यांच्या पळवाटा माहिती असतात, कारण ते कमिशन घेत असतात त्या लोकांकडनं, आणि त्यांना फ्रेश उद्योजकांना अजिबात ऑर्डर वगैरे काही द्यायच्या नसतात. त्यामुळे पहिला नियम आम्ही जेव्हा ह्याच्यात धंद्यात आलो की सरकारवरती अजिबात अवलंबून राहायचं नाही. आता मोदीजी आले आहेत किंवा अटल बिहारी आले आहेत म्हणून आता काहीतरी उद्योजकांचं भलं होईल, पण तुम्ही जर का सरकारवरती अवलंबून राहिलं तर तुम्ही मेलात म्हणून समजा. सरकार नाही, आपणच आपल्या पायावरती उभं राहायचं आहे. म्हणूनच ठाण्यात नवीन काय गोष्टी या आणि मग लघु उद्योजकांना की तुम्हाला तुमचंच आधारावरती एकमेकांना आपण मदत करू, एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंत किंवा अवघे होऊ श्रीमंत. तर आपापसात B2B म्हणजे ठाण्यातले लघुउद्योग भारती, डोंबिवलीतली तुम्ही आमच्याकडनं काय खरेदी करू शकता, आम्ही तुमच्याकडनं काय खरेदी करू शकतो. तर हे जर का नेटवर्किंग आपण केलं तर मोठ्या उद्योजकांकडनं घ्यायची गरजच पडणार नाही, आणि मग आपापसातच धंदा एवढा होईल की त्याचे टर्नओव्हर प्रचंड होऊ शकतील. आणि मग सरकारचे काही ऑर्डर्स असतील, मोठ्या उद्योजकांच्या ऑर्डर्स असतील. आणि मेन काय गोष्ट आहे की हे एकदा त्याला ह्या गोष्टी कळल्या ना, मी जी 5 सूत्र सांगितली की बिझनेस इज प्रॉफिट, किंवा माणसांना तुम्ही ट्रेनिंग द्या, लिडरशिप डेव्हलपमेंट असली पाहिजे, सेल्फ ट्रेनिंग आणि तुमच्या लोकांचं ट्रेनिंग आपण केलं पाहिजे. तर हे जसजसं समजत जाईल, म्हणजे लिडरशिप जसजशी त्या उद्योजकाची वाढेल, इट इज डायरेक्टली प्रपोर्शनेट टू टर्नओव्हर असं मला वाटतं. आणि ते सूत्र जर का आपण सगळ्यांनी हे केलं, आणि ती जी स्किल्स आहेत, अनेक स्किल लोक किंवा हुशार माणसं आहेत, तर त्यांना हे व्यासपीठ उपलब्ध करून देणं आणि ट्रेनिंग देणं आणि सगळीकडे फिरणं. आणि लघु उद्योग भारतीच्या माध्यमातून सगळे छोटे व्यावसायिक आपण एकत्रित श्रीमंत होऊ असं आपण स्वप्न पाहूया, काही हरकत नाही. आता तुम्ही माझ्या मागे म्हणायचंय 10 रॅपिड प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहे की पितांबरीची शपथ घेऊन सांगतो, जे सांगेन ते अगदी खरं सांगेन. पितांबरीची शपथ घेऊन सांगतो, ते सांगतो ते खरं सांगेन. काय सर डेंजर आहे ना या एकदम. सर बघा, मला अरुंधती मुलाखत घेतल्या म्हटल्यानंतर पोटात गोळा आला, ते प्रॉडक्ट बिडक्ट राहू दे म्हटलं. तर बघा, रॅपिड प्रश्न आहेत. या प्रश्नात एकच उत्तर द्यायचंय, 2 नाही, आणि ते सुद्धा अजिबात विचार न करता द्यायचंय, एका सेकंदात द्यायचंय. हवं तर त्याचं कारण तुम्ही एका वाक्यात सांगू शकाल. वहिनी आहेत का इथे कार्यक्रमाला आल्या आहेत का? वर्षाली नाही दिसत आहे. ठीक आहे, मग तुम्ही वाचलात. सगळ्यात प्रिय कोण, आई की बायको? बायको. त्याचं आई रागवणार नाही.
आईला मुलगा, मुलगा जसं बायको रागवेल. बर, सगळ्यात प्रिय तुमचा मुलगा परीक्षित की मुलगी प्रियंका? प्रियांका कारण परीक्षित आहे का इथे? नाहीये, कारण कारण ती हट्टी आणि रागीट आहे. अच्छा, म्हणून ती जास्त. परीक्षित माझ्यासारखा आहे. बरं, जास्त प्रिय रवीश्वर स्वतः की वामनराव प्रभुदेसाई? वामनराव प्रभुदेसाई, प्रश्नच नाही. क्युअरॉन तुमचं प्रॉडक्ट की पितांबरी? क्युअरॉन. अरे क्युरॉन कसं आहे माहिती आहे, पितांबरी अनेक लोकांची भांडी स्वच्छ करते, पण क्युरॉन मूळची आमच्याकडे 300 ज्यांनी वापरलं ती पत्र आहेत. आणि ज्या बाई 3 मजल्यावरनं क्युरॉन लावल्यानंतर स्वतः त्यांना खुर्चीतनं खाली आणून ठेवायचं, तर क्युरॉन लावल्यानंतर त्या धरत धरत खाली उतरून यायला लागल्या. आणि अशी पत्र जेव्हा वाचली तेव्हा कोणाच्या तरी आपण त्यांच्या तब्येतीला किंवा त्यांच्या आयुष्यामध्ये आनंद आपण निर्माण करू शकतो. जी माणसं चालू शकत नव्हती, ज्या टाचांचा प्रॉब्लेम होते, ते चालायला लागले. तर ती पत्र वाचल्यानंतर ते टर्नओव्हर कमी असेल, प्रॉफिट कमी असेल, पण ते जे उत्पादन, जे काही आनंद किंवा दुःख दूर करत आहे, ते माझ्यासाठी नक्कीच. म्हणून आम्ही ते हेल्थकेअर डिव्हिजन आमची लॉसमध्ये आहे, Yes. पण ती तरी चालू ठेवली, कारण आयुर्वेदाला मोठं करायचं आहे. आम्ही कुठल्या प्रकारचं ॲलोपॅथीची औषधं विकत नाही, तर आयुर्वेदामध्येच पैसे मिळवायचे, संशोधन करायचं आणि आयुर्वेद मोठा करायचं, आपण मोठं व्हायचं. म्हणजे जखमेवरती फुंकर घालते म्हणून क्युअरॉन मोठी. घरातले रवी सर शांत की रागीट? वहिनी नाही आहेत, पण तुम्ही खरं उत्तर द्या. शांत. इथे मेधाताई आणि मिनल दोघी बहिणी सरांच्या आहेत का? आधी मी खूप रागीट होतो, खरंच सांगतो. हे जेव्हा साधना करायला लागलो ना, खूप बदल झाला. म्हणजे शाळेतली मुलं वगैरे पण ते म्हणायची की अरे रव्या तू बदललास, फुलीमध्ये. बरं, जास्त बसलेले आहेत तेव्हा ते हे करू शकतील ते की. जास्त लाडकी बहीण मेधा की मिनल? मिनल. अरे कारण? ती एकदम म्हणजे ती मेधा म्हणजे बाबांच्या अवतार दुसरा, एकदम रागीट आणि एकदम खाट बोलून टाकणार. बरं सर, तुमची सुरुवात संघापासून झाली, हां, मग संघ की सनातन? एकच उत्तर. संघ. ड्रायव्हिंग की पायी चालणं? ड्रायव्हिंग. तुम्हाला माहिती आहे की नाही मला माहिती नाही, पण सर घरात दळण वगैरे सुद्धा आणतात, अजूनही घरात खूप मदत करतात. तर मला इथे एक प्रश्न असा विचारायला आवडेल की दळण आणणं आवडेल की वहिनींसाठी साडी खरेदी? दळण. साडीच्या लफड्यात कोण पडणार? एकदा मी असं साडी आणली होती, अगदी ह्याला गेलो बँगलोरला, आणि ती आणली आणि तिला दिलं. मला वाटलं काय आनंद होईल तिला, हे काय हे डिझाईन होतच माझ्याकडे, हा रंग. म्हटलं पुन्हा आयुष्यात साडी आणायची नाही बाबा. एक अडचणीत टाकणारा प्रश्न, थोडं सिरियसली घेऊ नका, गमतीत घ्या त्याच्याकडे. माधव पुजारी की विश्वास दामले? माधव पुजारी. हे बघा, सेल्सचा माणूस महत्वाचा. पैसे आणतो. विश्वास आता बोलायचं कारण आता नाही. शेवटचा जो प्रश्न आहे तो प्रश्न फार महत्वाचा आहे माझ्यासाठी. तुम्ही माझ्या प्रारंभ कला अकॅडमीचे अनेक कार्यक्रम बघायला येता, सगळेच कार्यक्रम बहुतांश तुम्ही असता माझ्या पाठीशी, आमच्या संस्थेच्या पाठीशी. नेहमी तुम्ही आमचं खूप गुणवर्णन करता. मग मी आता इथे प्रश्न विचारेन, जास्त प्रिय लघु उद्योग भारती की प्रारंभ कला अकॅडमी? लघु उद्योग भारत. अरे 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 हे खोटं उत्तर आहे. मला या ठिकाणी उपस्थित असलेल्या सगळ्या श्रोत्यांना विचारायचं आहे की आपल्याकडे आता शेवटचे 10 मिनिटं आहे. सोमण सरांनी मला 8 वाजेपर्यंतचा वेळ दिला होता. मला वाटतं मी बरोबर वेळेत चालले आहे. तरीसुद्धा कारण कार्यक्रम आपला 10 मिनिटं उशिरा सुरू झाल्यामुळे आपल्याकडे 7:15 पर्यंतचा वेळ आहे. ही मुलाखत थांबू नये असंच वाटतं. सरांचा प्रवास, त्यांनी दिलेली झुंज, त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांच्यावर दाखवलेला विश्वास, एकमेकांना परस्पर पूरक असलेली पितांबरी आणि त्या पितांबरीचा प्रवास, आणि ही पितांबरी ठाण्यामध्ये आहे, हे आपलं ठाणेकरांचं भूषण, खरोखर भूषण. आणि 133 कोटींची उलाढाल. हा प्रवास इतका मोठा आहे की ह्या 1.5 तासाच्या मुलाखतीमध्ये बंदिस्त होऊ शकत नाही. पण बाहेर सवलतीच्या दरामध्ये नुकतंच सरांचं आत्मचरित्र मी कोण प्रकाशित झालं. त्याच्यामध्ये हा संपूर्ण प्रवासाचा अतिशय सुंदर रीतीनं आढावा श्वेता गानू यांनी घेतलेला आहे. तर सवलतीच्या दरात आज ते पुस्तक बाहेर विक्रीला आहे, तुम्ही अवश्य घ्या. दुसरा माझा प्रश्न आहे, तुम्हाला जर लघु उद्योग भारतीचं सभासद व्हायचं असेल तर तुम्ही अवश्य आज त्याचा फॉर्म या ठिकाणी
भरू शकता आणि ह्या व्यासपीठाच्या वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीजमध्ये सहभागी होऊ शकता. आता ऑडियन्समधनं जर कुणाला काही प्रश्न विचारायचे असतील तर आपल्याकडे पुढचे 10 मिनिटं आहेत, विचारू शकता. मी माईक तुमच्यापर्यंत घेऊन येते. सर, आपने जो बोला कि क्वेश्चन का बॉटम में कैसे जानेगा, क्वेश्चन का जो बॉटम है वो कैसे जानेगा, वो प्रोसेस क्या है? क्या है कि पहले एक आपको ऐसा करना पड़ेगा कि आप बोर्ड, सब लोगों को मैं बोलता हूँ, जो उद्योजक है या कोई मैनेजर है, कोई एक वाइट बोर्ड घर पे पहला लाके रखो. दूसरा, उसके ऊपर अपना जो प्रॉब्लम है वो लिखो आप. कि अभी समझो मैं एक उदाहरण देता हूँ कि समझो अभी एक बिजनेस आपको चालू करने का है, तो इसका खरीदार कौन होगा, फिर उसके कॉम्पिटिटर कौन हो गए. तो अभी जो मेन होता है कि जो खरीदी क्यों करेगा, तो अपना सस्ता होना चाहिए, अच्छा होना चाहिए और कुछ अलगपन होना चाहिए. तो सस्ते के लिए हम लोग क्या कर सकते हैं, अलगपन के लिए क्या कर सकते हैं, कॉम्पिटिटर क्या कर रहा है, फिर और अंदर जा सकते हैं कि अलगपन कैसा लाने का. फिर जो यूज़ है वो यूज़ क्या है, वो यूज़ के हिसाब से हम लोग उसका सोच सकते हैं. और कैसा है कि ये ऐसा बोल के नहीं हो सकता है, जैसा कि ये साधने से आपको साधना कुछ करेंगे आप. जैसा मैं हमेशा बोलता हूँ कि हम लोग पूजा करते हैं, तो पूजा करने से सूक्ष्म जो है वो मानस पूजा करो आप. मतलब हम लोग इधर से मंदिर में जाते हैं तो ऐसा इधर ही बैठ के मैं सोच रहा हूँ कि मैं बाहर निकला, चप्पल डाली, कार लेके मैं दत्त जी के मंदिर गया, उधर मैंने चप्पल निकाली, घंटी बजा, मुझे बेल बजाई, फूल वगैरह जो है दिए, फिर प्रदक्षिणा लगाई, नमस्कार किया, बैठा, फिर निकला, फिर से चप्पल डाली, फिर मैंने कार में बैठा, घर आया. ये जो है ना मानस जो है, तो मानस पूजा या मानस हम लोग जब ये करते हैं तो ये सूक्ष्म है. तो इसमें क्या होता है, विजुअल आप सब देख सकते हैं कि आप निकले, कार में बैठे, तो ये विजुअल. तो अभी फैक्ट्री में जाने की मेरे को ज़रूरत नहीं है. जैसे मैं मंदिर में जाता हूँ वैसा मैं फैक्ट्री में जा सकता हूँ. फैक्ट्री का हर मशीन में इधर बैठ के देख सकता हूँ. तो ये साधना है. तो पहले ऐसा कर लगता था, कंप्यूटर प्रोग्रामिंग मेरे को कुछ समझता नहीं था, मैथमेटिक्स कभी कभी जो डिटेल है वो समझता नहीं था. जैसे जैसे आपको जो बुद्धि है, तो ऐसे कुछ एक्सरसाइजेस वगैरह है, तो उसके आप थोड़ा एक करेंगे तो मन बुद्धि ये आपका सूक्ष्म होना चाहिए. तो जैसे जैसे हो जाता है ऐसे सोल्यूशन मिलता है. उसको ही कभी कभी लोग सिद्धी बोलते हैं. म्हणजे थोडक्यात जे मनामध्ये आहे त्याचं चित्र रंगवायचं, त्याचं स्वप्न बघायचं आणि मग वाटचाल करायची. कुणाला प्रश्न आहे? गुड इव्हनिंग सर. तुमचं पहिल्यांदाच ऐकलं लेक्चर, तुमचा फॅन झालो आहे मी. ओके, मी देखील स्टार्टअप केलेला आहे आत्ताच जस्ट. माझा एक प्रश्न असा आहे की स्टार्टअप करत असताना किंवा कुठलाही बिझनेस करत असताना मेंटरची आवश्यकता असते असं मुळात लक्षात आलेलं आहे. मग ते शोधायचं कसं की मेंटर जो असतो तो आपल्या इंडस्ट्री माहिती असलेला पाहिजे. म्हणजे समजा आता तुमची केमिकल इंडस्ट्री असेल तर केमिकल इंडस्ट्रीमधलाच मेंटर पाहिजे. तुमचं जर का सॉफ्टवेअरची इंडस्ट्री असेल, कारण समजा आता तुम्ही सॉफ्टवेअरमध्ये असाल आणि मी केमिकलच्या मध्यातला आहे, तर मी जनरल प्रिन्सिपल्स तुम्हाला सांगू शकेन, पण तुमचं सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट का त्याच्यातलाच कोअर काही तुम्हाला अडचण आहे तर तो तुमचा सोडवू शकतो. तर आता आपण लघुउद्योग भारती आहे किंवा सॅटर्डे क्लब असेल किंवा उद्योग अनुभव प्रतिष्ठान, तर तुम्ही आधी अनेक कार्यक्रमाला जाऊन ते B2B किंवा असे जे ओळखीचे कार्यक्रम असतात तिथे आपल्याला सिनियर आपल्या ह्याच्यात ज्यांनी योगदान दिलेलं आहे आणि ज्याच्याकडे थोडासा वेळ आहे आणि 45-50 आसपासचं वय आहे, असं जर का तुम्ही मेंटॉर तुमच्या इंडस्ट्रीमधला शोधलात तर एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची आहे की सगळ्या गोष्टी आपल्यालाच करायच्या असतात. म्हणजे श्रीकृष्णांनी अर्जुनाला सगळं सांगितलं पण तो कधी त्यांनी शस्त्र धरलं नाही हातामध्ये, तर तो नेहमी युक्तीच्या गोष्टी सांगत असते. तर त्या युक्तीच्या गोष्टी आपण केल्या पाहिजेत. सगळी शेवटी आपल्यालाच करायचं असतं हे लक्षात ठेवलं. नाही तर आपण बऱ्याचदा काय होतं की त्या मेंटॉरवरती आपण ढकलतो किंवा तो त्यांनी सांगितलं नाही असं. तर तो एक असतो म्हणजे नुसतं बघत, जसं एकलव्याने नुसता पुतळा केलेला होता तसं सुद्धा तुम्ही शिकू शकता. तर तसं तर का तुम्ही मेंटॉर, तुमचं कुठली इंडस्ट्री आहे? ॲक्च्युली सप्लाय करतो, इंजिनिअरिंग कॉलेजेसना लॅब सेटअप करून देतो. ओके, आता तुम्ही सप्लाय करता
हळूहळू एखादा त्यातलं वस्तू आपण बनवायचं असं स्वप्न पडलं पाहिजे. ह्याच्यातलं कुठलं सोपं आहे, आपल्याला काय येतं, किंवा अजून कुठली गोष्टी आपण केल्या पाहिजेत, अजून स्वस्तामध्ये कसं मिळेल, अजून बल्कमध्ये आपल्याला कसं घेता येईल, नवीन ह्याच्यातल्या कुठल्या गोष्टी आहेत. म्हणजे बऱ्याचदा स्वस्तातल्या गोष्टी आपण विकतो, पण एखादी त्या कॉलेजला हवी असलेली अडचणीची वस्तू तीच पटकन आपल्याला प्रॉफिट देऊन जाऊ शकते. असा विचार केला तर चांगलं होऊ शकेल. सर आणखीन क्वेश्चन्स आहेत. तर तुमचं म्हणजे हा प्रोडक्ट मॅन्युफॅक्चर करायचा हे कधी लक्षात आलं? म्हणजे बऱ्याच वेळा असे प्रश्न पडतात की अरे मला बिझनेस करायचा आहे, पण प्रोडक्ट काय सिलेक्ट करू, मार्केटमध्ये काय आहे काय. जे From the angle of punishment to buyer, he has not made my payment in 45 days, so there should be severe punishment to the buyer. So tomorrow no buyer will come to you and purchase material from you. So in that direction, if we can do something, I invite your suggestions. आणि त्याचबरोबर प्रभुदेसाई साहेबांजवळ बसण्याचं एवढं मला भाग्य लाभलं, त्याबद्दल सोमण साहेबांचा आणि आपल्या सगळ्यांचा धन्यवाद अदा करतो. सोमण सरांच्या माध्यमातनं लघुउद्योग भारतीला मला त्यांचं मग भाषण सुरू असताना अनुपम खेरांच्या भाषणाची आठवण आली. सोमण सरांच्या माध्यमातनं लघुउद्योग भारतीला अनुपम खेर मिळाले आहेत, त्यांच्याकडे बघून त्याचीच आठवण येते. त्यामुळे एक कुशल नेतृत्व या ठाणे लघुउद्योग भारतीला मिळालं आहे. आणि आता ज्याची आपण उत्सुकतेने वाट पाहत आहात त्या कार्यक्रमाकडे आपण वळतोय. धन्यवाद. नमस्कार. एका छोट्याशा गोष्टीनं मी आजच्या मुलाखतीची सुरुवात करणार आहे. एका अधिकाऱ्यानं आपलं ऑफिसचं काम एकदा घरी आणलं आणि ते काम तो करत बसला होता. त्याचा 5 वर्षांचा मुलगा त्याला सारखा बाबा तू माझ्याशी खेळ म्हणून मागे लागला. बाबा म्हणाला की अरे मला ना ऑफिसचं खूप काम आहे आणि मी ते काम पूर्ण न केल्यामुळे मी माझ्या कामात आणि ऑफिसमध्ये स्पर्धेत मागे पडत चाललो आहे. मुलगा म्हणाला बाबा आमच्या शाळेमध्ये ना जो मागे पडतो त्याला मुलांच्या तुकडीत घालतात, मग तुला पण ऑफिसमध्ये लोकांमध्ये बसवणार का? तर बाबा म्हणाला की नाही ऑफिसमध्ये असं नसतं, तू मला प्लीज काम करू दे. पण मुलाने काही हट्ट सोडला नाही. तो वारंवार मागे लागला की खेळ खेळ. बाबाला काही कळे ना काय करावं. बाजूला एक मॅगझिन पडलं होतं आणि त्याच्या मुखपृष्ठावर जगाचा नकाशा होता. वडिलांनी त्या नकाशाचे तुकडे तुकडे केले आणि मुलाच्या हातात दिले आणि त्याला सांगितलं की जा ह्याचे ना आता हा पूर्ण नकाशा तू जोडून परत आण. त्यांना वाटलं आता 2-3 तासांची निश्चिंती झाली, आपलं कामही होऊन जाईल. मुलगा 5च मिनिटात परत आला. म्हणाला हा घ्या तुमचा नकाशा. वडिलांना मोठं आश्चर्य वाटलं. ते म्हणाले अरे 5च मिनिटात या नकाशाचे केलेले तुकडे तू कसे जोडलेस? तू किती हुशार आहेस, मला तुझ्याकडनं शिकायला पाहिजे. तू काय केलंस? मुलगा म्हणाला सोपं आहे. त्या नकाशाच्या मागे न माणूस होता. तो माणूस मी पहिल्यांदा जोडला, जग आपोआप जोडलं गेलं. पितांबरीच्या माध्यमातनं जगाला जोडणारे, माणसांना जोडणारे प्रभुदेसाई कृपेनं पितांबरी झाली क्रांती सुंदरी. राजकेशी क्युअर ऑन हेल्मेट अँड रुपेरी. राजकेशी क्युअर ऑन हेल्मेट अँड रुपेरी. इट्स अ गिफ्ट ऑफ प्रभुदेसाई इन द फॉर्म ऑफ पितांबरी. बायको गेली माहेरी, काम करी पितांबरी. पितांबरी उद्योग समूहाचे व्यवस्थापकीय संचालक, संस्कार भारती कोकण प्रांताचे संरक्षक, लघु उद्योग भारती महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष, सॅटर्डे क्लबचे विश्वस्त, उत्तम वक्ता, उत्तम श्रोता आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उत्तम माणूस म्हणून ख्याती असलेले. निष्काम साधनेनं ऐहिक आणि पारमार्थिक प्रगती होते हे धर्मशास्त्रातल्या वैश्विक सत्याचं उत्तम
उत्तम उदाहरण म्हणजे रवींद्र प्रभुदेसाई. विचार सौंदर्य, गुण सौंदर्य ह्याचं उत्तम उदाहरण म्हणजे रवींद्र प्रभुदेसाई. आज आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत, जाणून घेणार आहोत त्यांचा सगळा प्रवास त्यांच्याचकडून. सर, आपलं मनपूर्वक स्वागत करते आणि एकदा जोरदार टाळ्या ठाण्याचं भूषण वाटणाऱ्या पितांबरी उद्योग समूहाचे व्यवस्थापकीय संचालक रवींद्र प्रभुदेसाई यांच्यासाठी तुम्ही ऑलरेडी वाजवले आहेत. अजून एकदा जोरात टाळ्या झाल्या पाहिजे. सर, पितांबरीची वाटचाल, पितांबरी कशी निर्माण झाली, पितांबरीचा सगळा प्रवास हे आम्ही खूपदा तुमच्या मुलाखतींमधनं ऐकलेलं आहे, आम्ही अनेक लेखांमधनं वाचलेलं आहे. पितांबरी होम केअर विभागात येते, पण त्याच्यानंतरचा हेल्थ केअर, फूड केअर आणि ॲग्री केअर हा प्रवास कसा घडला, याचं एक्सपान्शन कसं झालं, कसं करावंसं वाटलं आणि का करावंसं वाटलं, ऐकायला आवडेल. नमस्कार. सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी बसलेली आहेत समोर. मित्रपरिवार आहे, आमचे शाळेतले माजी विद्यार्थी पण आलेले आहेत, लघुउद्योग भारतीचे उद्योजक पण आलेले आहेत. आणि आज आपला चांगला सगळ्यांचा आपल्याला योग आहे की गुप्ते साहेबांसारखे MSMEचे इन्स्टिट्यूटचे डायरेक्टर आज आपल्याला लाभलेले होते अध्यक्ष म्हणून. मला असं वाटतं की लघुउद्योग भारतीसाठी आपण त्यांचा एक विशेष कार्यक्रम आपण ठेवायला पाहिजे. आणि जे काय आता बदलती धोरणं आहेत की जे गेले 10-15 वर्ष आम्हाला त्रास नाही आहे काही, कारण लघुउद्योगाच्या थोडं पुढे आम्ही गेलो आहोत. पण जे आता ज्यांनी उद्योग सुरू केलेत त्यांच्यासाठी ही माहिती खूप आवश्यक आहे. आणि बरेच जण त्याच्यासाठी अडकलेले पण असतील कुठे कुठे. जसं त्यांनी सांगितलं महत्त्वाचं की पेमेंट हा एक खूप लघुउद्योजकांसाठी महत्त्वाचा विषय असतो. तर त्यांचा पण एक कार्यक्रम ठेवा अशी मी सोमण साहेबांना एक विनंती करतो. अरुंधती भालेरावांनी जे काही कौतुक केलं आहे ते जरा आपण विसरून जा, कारण एवढा काय मोठा मी नाही. आणि बाबांचा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय त्यांच्या टेम्पोमधून जेव्हा मी जात होतो त्यावेळेला हे कुठेतरी स्वप्न पडलं की अनेक केमिकल छोट्या फॅक्टरी असायच्या, इंजिनिअरिंगच्या कंपन्या असायच्या, दुधाचं डेअरी असेल, घरगुती सामान न्यायचं असेल. तर तेव्हा ज्या कंपन्यांमध्ये जेव्हा माल भरत असायचे तेव्हा मी त्यांची जी काही प्रोडक्शन डिपार्टमेंट असेल, डिस्पॅच डिपार्टमेंट असेल, तर तिथे गेल्यानंतर ती उत्सुकता असायची की मशीन कशी चालतात, काय होतात. आणि तिथे रोप एक उद्योजक, आपली पण अशी एखादी कंपनी होऊ शकेल का. म्हणजे आता जे इंडस्ट्रीयल व्हिजिट्स आपण जे म्हणतो मॅनेजमेंटच्या स्टुडंट्सना किंवा इंजिनिअरिंगच्या मुलांना, तर लहानपणीच मुलांना जर का उद्योग आपल्याला काही दाखवता आले तर आपल्याला असं वाटतं की मुलांना काय कळतं आहे. तर ते जर का त्यांना बघायची संधी मिळाली तर त्यांना कुठल्याही प्रकारचं कल्पनेला मर्यादा नसतात मुलांच्या. पटकन त्यांच्या मनामध्ये अशा चांगल्या काही कल्पना की अरे मी पण हे माझं झालं तर मला असं वाटतं ती खूप आवश्यक आहे. अरुंधतीचा जो प्रश्न आहे की आम्ही पितांबरी बनवत होतो आणि काही प्रोडक्ट नंतर बनवायला सुरुवात केली, तर इतर कसं तुम्ही विषयांकडे वळलात. जेव्हा उद्योग चालू केला होता आधीची जी फेज होती त्याच्यामध्ये आम्ही 3 ते 4 वर्ष म्हणजे उद्योग सुरू केला त्याच्या आधी ते मोझॅक टाईल्स युनिट चालू केलं. ते नीट अनुभव नव्हता, मार्केटिंगची माहिती नव्हती, क्वालिटी कशी मेंटेन करायची माहिती नव्हती, त्याच्यामुळे ते बंद पडलं. ते डोंबिवलीला युनिट होतं. आणि आता जरी असं वाटलं की अपयश ही यशाची पहिली पायरी असते, पण जेव्हा 7.5 लाखाचं नुकसान 1985 साली झालं आणि मला असं वाटलं की बाबा आता सांगणार की बस झालं तुझं धंद्याचे प्रयोग, ट्रान्सपोर्टमध्ये कामाला यायचं उद्यापासून, विक्रम ट्रान्सपोर्ट. आणि धंदा बिंदा म्हणजे तो ट्रान्सपोर्टचा व्यवसाय त्यांचा होताच ना, कारण पुन्हा एकदा अजून इन्व्हेस्टमेंट करायची. पण बाबांचं उद्योगाच्या बाबतीतलं जे धोरण होतं ते एकदम पक्कं होतं. आणि नुकसान झालं तरीसुद्धा ते म्हणाले की नाही पुन्हा उद्योगच तुला करायला पाहिजे, काय तुला करायचं आहे. आणि मग केमिकल्सच्या माध्यमातून काही प्रॉडक्ट्स बनवायला सुरुवात केली आमच्या इथे घराच्या इथेच खाली.
आणि ती आम्ही पहिले इन्स्टिट्यूशनल सेल होता. म्हणजे कुठलाही उद्योजक जे आहे, इथे सुद्धा आत्ताचे काही जण असतील, आपण कुठला उद्योग, जसं सोमन साहेबांनी सांगितलं की तुम्ही वडापावची गाडी तुमची आहे का, तुमचं पोळी भाजी केंद्र आहे का, तुम्ही सुरुवात कुठून करता ह्याला अजिबात महत्त्व नाही आहे. काही लोकांना त्यांना वारसा असेल उद्योजकतेचा, तर ते मोठ्या उद्योगातून सुरू करतील, सॉफ्टवेअरचा तुमचा वारसा असेल. पण एकदा तुम्ही उद्योजक झालात, मग तुम्हाला पटापट स्वप्न पडायला पाहिजेत, मग तुम्ही अस्वस्थच पाहिजे कायम. आणि तसाच मी पण अस्वस्थ होतो की, आणि सतत मग ट्रेनिंग असेल, वर्कशॉप्स असतील, सेल्फ डेव्हलपमेंट असेल. आणि मग ते जसं की आम्ही हॉटेलला सप्लाय करत होतो, फक्त 2,000 रुपये मिळत होते. बाबांनी एका पुस्तकामध्ये काही लिहिलेलं आहे त्या गोष्टी. मी कोण म्हणून पुस्तक अवेलेबल आहे आज इथे. 25% डिस्काउंट दिलेलं आहे, त्याचं कोणाला घ्यायचं असेल तर तुम्ही घेऊ शकता. आणि त्यांनी सांगितलं की 12,000 रुपये तुला महिन्याला मिळवायला पाहिजेत, की घर आणि गाडी हे जर का सांभाळायचं असेल. हे 85 सालची गोष्ट आहे. आणि मग तेव्हा 3-4 हजार पगार मिळाला असता, कुठे नोकरी केली असता, धंदाच केला पाहिजे. आणि मग हा केमिकलचा आपण त्याचा आम्ही हिशोब काढला. दर महिन्याला 2,000 रुपये मिळत होते. मग धंदा करायचा का हा नाही करायचा, की पुन्हा ट्रान्सपोर्टमध्येच जायचं. पण बाबांच्या हाताखाली मला शक्यतो काम करायचं नव्हतं, कारण ते इथे सगळे त्यांचे बरोबरचे मित्र आहेत, दामले साहेब आहेत मागे. एवढे ते स्ट्रिक्ट होते की चूक झाली की संपला. आणि त्यामुळे शक्यतो काहीतरी वेगळं करायचं असं होतं. आणि मग DBMला म्हणजे आपल्याला स्वतःचा शोध, मला असं वाटतं की हा एक उद्योजकता हा आपण स्वतःचा घेतलेला शोधच आहे. आणि अजून तो शोध मला असं वाटतं संपलेला नाही आहे, तो सतत चालूच राहणारे, प्रत्येकाचाच शोध चालू असतो. आणि तो असं लक्षात आलं की DBM जेव्हा झालं, म्हणजे आधीपर्यंतचं जे पहिलीपासून ते ग्रॅज्युएशन BSc होईपर्यंत शिक्षणामध्ये काहीही अर्थ नाही. 60%, 50%, 40%, कधी कधी भीती वाटायची की नापास होणार आपण. आणि या शिक्षणाचं करायचं काय, ते इंटिग्रेशन आणि डेरिव्हेटिव्ह त्या सायन्स असायच्या, ते आम्हाला गांडुळं वाटायची ती. ह्याचा कुठे उपयोग होणार आहे आपल्याला काय. आणि मग जेव्हा मॅनेजमेंटचं शिक्षण घेतलं, तेव्हा अक्षरशः मग साक्षात्कार झाला की येस. आणि मोठं अगदी IIM किंवा काहीतरी मोठं मॅनेजमेंटचं कॉलेजेस वगैरेची काही गरज नव्हती. ठाणा कॉलेजमध्ये सकाळी आमचं पितांबरीची सगळी आम्ही कामं करायचो. आणि तिथे त्याचं आम्हाला सापडलं की हे मॅनेजमेंट हे आपल्यासाठी आपला विषय आहे तो. आणि तो साक्षात्कार झाला. आणि मी नेहमी उद्योजकांना म्हणतो की अनुभव कितीही श्रेष्ठ असला तरी मॅनेजमेंट हे प्रिन्सिपल्स ही तुम्ही शिकलेलंच पाहिजेत. मग मार्केटिंग मॅनेजमेंट असेल, अकाउंटिंग फायनान्स असेल, पर्सनल मॅनेजमेंट असेल, ॲडव्हर्टाइजमेंट असेल, ज्या काय सगळे 7-8 मॅनेजमेंटचे प्रकार आहेत. पण एकच स्पेशलाइज करू नका. उद्योजकांना सगळ्या गोष्टींची माहिती असली पाहिजे. मग त्याच्यातून तुम्ही अनुभव घेत जाऊ शकता. आणि मग तिथे तो इन्स्टिट्यूशनल सेलचा कन्झ्युमर प्रोडक्ट FMCG शब्द पहिल्यांदा ऐकला. आणि मग पितांबरीचं आम्हाला सापडली ज्युरेका. आणि तांबं अधिक पितळ सगळ्यांना माहिती आहे की ते पितांबरी शब्द तो तयार झाला. आणि त्याच्यानंतर जेव्हा हेच आता प्रोडक्ट घेऊन पहिलं महाराष्ट्र आणि इतर सगळी स्टेट्स आम्ही केली. आणि त्याचं एक असं लक्षात आलं की बा 3 ते 4 कोटी 10 कोटी टर्नओव्हर त्याचा झाला. आणि मग तुम्हाला असं लक्षात येतं की याचं स्टॅग्नन्सी येते की पुढे काय. त्याच्यातून मग असा विचार आला की आता 10 कोटीच्या पुढे समजा जायचं असेल. आणि तो पण एक प्रसंग असा झाला की मराठी व्यापारी मित्र मंडळ म्हणून एक संस्था आहे आणि त्याचे आपले मनोहर जोशी अध्यक्ष आहेत. तर त्यांनी एक असा कार्यक्रम त्यांनी केला. त्याचा मी ठाणा शाखेचा अध्यक्ष होतो. तसा लघुउद्योग भारती त्यावेळी नव्हती. आणि त्यांनी तो यशवंत नाट्यगृहामध्ये कार्यक्रम होता. आणि ते अवजड उद्योगमंत्री होते. 88-89 सालची गोष्ट असेल. आणि त्यांनी 1001 लोक उद्योजक होते, सगळे महाराष्ट्रातून आलेले. मनोहर जोशीने विचारलं की 100 कोटी टर्नओव्हर असलेले उद्योजक किती जण आहेत इथे, त्यांनी हात वर करा. मी पुढच्या रांगेत बसलेलो होतो. मी म्हटलं मागे काय 10-20 लोकांनी हात वरती केले असतील. मागे वळून बघितलं तर एकही हात वरती नाही. 100 कोटी म्हटल्यानंतर सगळे चिडीत चूप एकदम. आणि मनोहर जोशी एकदम वैतागले, कारण त्यावेळी ते अवजड उद्योगमंत्री असल्यामुळे भारतभर त्यांचा प्रवास होता, आंतरराष्ट्रीय पण त्यांचं जाणं येणं होतं, प्रवास होता.
आणि अनेक मोठे उद्योजक त्यांना माहिती होते. ते म्हणाले की आपण मराठी लोक एवढ्या सगळ्या मोठ्या गोष्टी करतो, छत्रपती शिवाजी महाराजांपासून ते मोठे आदर्श आपले आहेत, मग 100 कोटी केलेले एकही जण नाही. मग त्यांनी बाकीचा त्यांचा विषय मांडला आणि मग कार्यक्रम संपला. मी भयानक अस्वस्थ होतो की 100 कोटी, आणि त्यावेळी काय आम्ही पण असं काय कधी 100 कोटीचा विचारच नव्हता केला. 10 कोटी झालं बस झालं, गाडी आहे, घर आहे, प्रॉफिट भरपूर मिळतोय, अजून हवाय कशाला उद्योग, म्हणजे वाढवायचा कशासाठी. आणि मग ठरवलं की नाही आपण मनोहर जोशींना जाऊन भेटायचं. म्हणजे थोडक्यात हे जे नवीन 3 डिव्हिजन्स झाले निर्माण, त्याचं श्रेय खरं तर मनोहर जोशींना द्यायला पाहिजे. येस येस, 100%. की त्यांनी तुमच्यातल्या उद्योजकतेला कल्पकतेची झालर द्यायला लावली आणि विचार करायला लावला आणि मग तुम्ही ह्याच्याकडे वळलात. इथे कदाचित आत्ता ह्या कार्यक्रमाच्या मध्ये काही असे उद्योजक असतील, मुळात आज उद्योजक तुमच्या भेटीला, यामध्ये पितांबरीचा सगळा प्रवास आम्हाला माहिती आहे, पण नवीन उद्योजकांना उद्योग करताना येणाऱ्या अडचणी आणि त्याच्यावर त्यांनी कशी मात करावी हा मूळ उद्देश आहे. तर मला असं वाटतं की इथे अनेक असे उद्योजक असतील की ज्यांना उद्योग करताना ह्या 5 सूत्रांचा तुम्ही गांभीर्यानं विचार करायला हवा. असे कोणते 5 सूत्र तुम्ही सांगाल? बऱ्याचदा असं असतं की हे छोटे जेव्हा आपण असतो तेव्हा सगळ्यात मला असं ते वाटायचं की R&D हे स्वतःचं प्रत्येकाचं असलं पाहिजे. म्हणजे कुठल्याही याच्यामध्ये लोकांना असं वाटतं की संशोधन हे फक्त मॅन्युफॅक्चरिंगमध्येच होतं, असं नाही आहे. तर संशोधन विभाग असणं हे अत्यावश्यक गोष्ट आहे. म्हणजे प्रॉडक्ट बेस किंवा सर्व्हिस बेस जे लोक असतील, आणि R&D असणं म्हणजे बाबांना सुद्धा आम्ही जेव्हा म्हटलं, म्हणजे साधारण 89 सालची गोष्ट, तर किंवा बँकेमध्ये आम्ही भेटायला गेलो आणि त्यांना सांगितलं की आम्ही आता R&D डिपार्टमेंट चालू करतो, तर सगळे हसायला लागले. म्हणजे R&D हे दातेसाहेब पण इथे आहेत. ही R&D ही जी गोष्ट आहे ही फक्त मोठ्या मोठ्या कंपन्या ज्यांचे टर्नओव्हर 100 कोटी आहेत, 50 कोटी आहेत, त्यांचीच R&D सेंटर्स असली पाहिजेत, असा एक काहीतरी अलिखित नियम किंवा एक, आणि त्यांचं सुद्धा जेवढा R&Dवरती खर्च पाहिजे तो नाही. तर मला असं वाटतं की प्रत्येक उद्योजकांनी, मग तो इंजिनिअरिंगवाला असू दे, केमिकल असू दे, कोणी असू दे, त्याचं एक R&Dचं डिपार्टमेंट पाहिजे आणि त्यांनी स्वतः त्याच्यामध्ये काम केलेलं पाहिजे. दुसरी गोष्ट माझ्या अशी लक्षात आली की माणसं, म्हणजे तो जो उद्योजक असतो तो एकटाच सगळं कामं करत असतो आणि बाकीच्यांना त्यांना एक असं लघुउद्योगाच्या दृष्टीने असतं पण की त्याला ती माणसं मिळत नाहीत, म्हणजे ते कोंबडं आणि अंडी असं त्याचं चालू असतं. आणि त्यामुळे तो कसा वागतो की उद्या तो कुठल्याही, तो जेव्हा ते एखाद्या तुम्ही तो जेव्हा इंटरॅक्ट करतो, मला सुद्धा माझं आधीचं आठवतं आहे की कोणी पगार वाढवून मागितला, म्हणजे दरवर्षी पगार वाढ दिली पाहिजे, बोनस दिला पाहिजे, लोक टिकले पाहिजेत, चांगले लोक आपल्याकडे आले पाहिजेत, हे डोक्यातच नसतं त्याच्या. तो सांगतो की उद्यापासून तू नाही आलास तरी चालेल, असं तो प्रत्येकाशी बोलत असतो. म्हणजे आपण म्हणतो की सरकारी ह्याच्यामध्ये एकदा तो चिकटला, कुठल्याही रेल्वे असेल, पोस्ट, ते 60-60 वर्ष नोकऱ्या करून लोक रिटायर होतात. आणि इथे हे काहीतरी वेगळंच आपल्याला दिसतं आणि सारखं टर्नओव्हर खूप त्या उद्योजकांमध्ये, त्या लघुउद्योगामध्ये खूप असतो. तर माणसं टिकणं आणि माणसं तयार करणं हे अत्यंत महत्त्वाचं. हे दुसरं सूत्र म्हणजे रिक्रूट ऑर डाय नावाचं पुस्तक आहे. म्हणजे ह्या पुस्तकातून मी आधी काहीच पुस्तकं वाचली नाहीत, पण नंतर चिकार पुस्तकं वाचली. तर दुसरं सूत्र R&Dचं, दुसरं माणसांचं सूत्र. तिसरं जे आहे ते मार्केटिंग. मराठी माणसाला नेहमी असं वाटतं की माझ्यासाठी कोणीतरी दुसऱ्याने मार्केटिंग करावं. आम्हाला पण असंच वाटलेलं. आम्ही त्या इंडोकेमकडे गेलो, त्याच्यानंतर अजून एक दुसरी कंपनी होती व्होल्टासकडे गेलो. त्यांनी सांगितलं 1 कोटी पुड्या आम्हाला पितांबरीच्या बनवून द्या. 1 कोटी पुड्या कुठे देणार, नाही खपलं तर काय करणार. म्हणजे मार्केटिंग हे आपण स्वतःच करायला पाहिजे. आपली प्रॉडक्ट आहेत. मार्केटिंग दुसरा तुम्ही ठीक आहे, काही दिवस तुम्ही टायअप करा, कोण तुमचं करत असेल तर, पण जसं स्वतःचं सैन्य पाहिजे. राजा जर का असेल किंवा एखादं राज्य चालवायचं असेल तर स्वतःचं सैन्य पाहिजे. ते जेवढं महत्त्वाचं पूर्वीच्या काळामध्ये होतं तेवढंच महत्त्व मार्केटिंगची स्वतःची टीम असणं ह्याच्यासाठी मला असं वाटतं आहे. चौथी गोष्ट म्हणजे बिझनेस इज प्रॉफिट. आम्ही मॅनेजमेंटमध्ये गेल्यानंतर पहिलं वाक्य दिलं तर बिझनेस म्हणजे काय, आम्ही काहीतरी सांगत होतो, बिझनेस इज मार्केटिंग, बिझनेस इज कन्झ्युमर, बिझनेस इज याव, बिझनेस इज क्वालिटी. नो, बिझनेस इज प्रॉफिट हे चौथं सूत्र. आणि कन्झ्युमर इज गॉड हे 5वं सूत्र. कन्झ्युमर तो जे काय सांगेल
ते तंतोतंत आपण ते सत्यच मानलं पाहिजे. बरेचदा आमचे मार्केटिंगचे लोक असतात, त्यांना त्यांच्याकडे तक्रारी येतात, तर ते पहिल्यांदा म्हणतात अहो त्याच्याकडे लक्ष देऊ नका. म्हणजे काय? मला एक छोटी गोष्ट आठवते की रुपेरी आम्ही जेव्हा बनवत होतो तेव्हा एका घाटकोपरच्या माणसाचा फोन आला आणि टेलिफोन ऑपरेटर आणि आमचे मार्केटिंगचे माणसं कोणीही माझ्यापर्यंत त्याला पोचूच देत नव्हते, कारण साहेबाकडे कंप्लेंट जाणं म्हणजे मग आपलाच काहीतरी गुन्हा आहे अशी एक जी भावना असते. तर पहिल्यांदा लक्षात घे की कुठलीही कंप्लेंट असू दे आणि टेक्निकल कंप्लेंट तर ते आपल्यापर्यंत आल्याच पाहिजेत. तर तो माणूस त्यांना सांगायला तयार नव्हता की रुपेरीच्या बाबतीत कंप्लेंट काय आहे. मी सांगितलं ते फोन मला काय प्रॉब्लेम नाही. तर त्यांनी फोनवरती सांगितलं की माझ्याकडे आता साधारण बेसिन जी असतात आपली ही सगळी त्या ह्याची असतात, म्हणजे सिरॅमिकची असतात, जे काच आणि सिरॅमिक, तिथे रुपेरीचा काय परिणाम होत नाही. तर त्याचं स्टेनलेस स्टीलचं त्यांचं बेसिन होतं आणि रुपेरी साफ करताना चांदीची वस्तू घेऊन तो धुवत असताना ते रुपेरीचे थेंब त्या बेसिनवरती पडल्यावरती ते क्रोमियमचं प्लेटिंग सगळं निघून गेलं आणि ते एकदम असं पांढरं फटक झालं. ते म्हणजे ते MS दिसायला लागलं. तर मी त्याचं शांतपणे ऐकून घेतलं आणि मी त्यांना म्हटलं बरोबर आहे की आम्हाला असं वाटत होतं की सगळ्यांकडची बेसिन सिरॅमिकची असतील. मी म्हटलं एक काम करतो की उद्या पहिल्यांदा आमच्याकडचा प्लंबर नवीन बेसिन घेऊन तो तुमच्याकडे येईल, तुमचं बेसिन त्याला आम्ही रिप्लेस करून देऊ आपण त्याला, आणि जे काय तुम्हाला त्रास झाला त्याच्याबद्दल आम्ही दिलगीर आहोत. तर कधी तुम्हाला वेळ आहे आणि मी आमचा माणूस तुम्हाला पाठवू. तर ते ऐकल्यानंतर एकदम ते समोरचं एकदम हे झालं की अरे मी तर रुपेरीच्या बाटलीची किंमत त्या काहीतरी 15-20 रुपये होती आणि तो बेसिन ते प्लंबरला पाठवणं. पण त्यांनी मला प्रभुदेव साहेब तुमच्याकडनं बेसिन बदलण्याची माझी अपेक्षा नाही आहे. तुम्ही काय करा, तुम्ही जे आता मला सांगितलं मला कळलं टेक्निकली, त्या बाटलीच्या मागे लिहा की रुपेरी वापरताना स्टेनलेस स्टील किंवा अशा कुठल्या धातूचं हे वापरू नाही आहे, सिरॅमिक किंवा काचेच्या वस्तूंमध्येच ते तुम्ही वापरलं पाहिजे, नाहीतर त्रासदायक आहे. आम्ही ते असं लिहिलं होतं की ते रुपेरीचा हात केसांना लावू नका, मुलांपासून लांब ठेवा वगैरे, कारण ते ॲसिडिक आहे. म्हणजे कन्झ्युमरच आपल्याला शिकवत असतो. तर कन्झ्युमर इज गॉड, कारण तो विकत घेतो म्हणून आपण आज पितांबरीवाले म्हणून मिरवतोय. तर त्याच्याकडे जर का दुर्लक्ष केलं तर जसा कन्झ्युमर आपल्याला वरती चढवतो तसं तो एका ह्याच्यात जर का त्यांनी उद्यापासून दुसरं कुठलं तरी प्रॉडक्ट घेतलं तर तुम्ही नाहीसे होऊ शकाल. आपण अनेक उदाहरणं मार्केटमध्ये बघितलेली म्हणजे आहेत. थोडक्यात कंझ्युमरची प्रत्येक तक्रार किंवा प्रत्येक छोटी गोष्ट अजूनही पितांबरी लक्षात घेते. आता सरांनी 5 सूत्र नवीन उद्योजकांना सांगितली. एकतर आपण त्याची उजळणीच करूया. एक तर त्यांनी सांगितलं की R&D डिपार्टमेंट स्वतःचं असावं, मार्केटिंग त्यांनी स्वतः करावं, तिसरं सांगितलं की त्याने माणूस जोडावं, चौथं सांगितलं की कंझ्युमर इज गॉड, आणि 5वं सांगितलं बिझनेस इज प्रॉफिट. या 5ही गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. पण सर या ठिकाणी मला आत्ता तुमच्या प्रश्नांमध्ये एक उपप्रश्न असा सुचला की आता असा ट्रेंड आहे एक की जरा जास्त पगाराची नोकरी मिळाली की लोक एक कंपनी सोडून दुसरीकडे लगेच जातात. तुमच्याकडे मात्र माणूस जोडताच तुम्ही, त्याच्यात वादच नाही, पण तुमच्याकडे असे अनेक लोक आहेत जे 14-14, 15-15 वर्ष तुमच्या बरोबर आहेत. काय टेक्निक वापरतात ते लोक तुमच्याकडेच राहावे याच्यासाठी, ते पण जरा ऑडियन्सला सांगा. बऱ्याचदा काय असतं लघुउद्योजकांना बरोबर आहे की हळूहळू तुम्ही डेव्हलप होत जाणार. म्हणजे 100 कोटी टर्नओव्हर का करायचा, तर आपण जर का पाहिलं की चाणक्याने जेव्हा चंद्रगुप्ताला आणला तर त्यांनी नंतर आधीच्या राज्यातला जो त्याचा महामंत्री होता त्यालाच त्यांनी मोठं राजकारण करून त्यांनी केलं. तर जागतिक ह्याच्यापर्यंत तुम्हाला पोचायचं असेल तर हुशार माणसंच पाहिजेत. पण जसा धंदा तुमचा मोठा होत जाईल तसतशी तुम्हाला ती मिळत जातात. आणि आपण जर का बघितलं की रामाच्या काळापासून रामाने जेव्हा ह्याच्यावरती रावणावरती विचित्र सगळी वानरसेना होती, आमची पण सगळी वानरसेनाच होती आधी. आणि वानरसेनेला ट्रेनिंग देत तुम्ही जेव्हा म्हणजे कारण काय असतं त्या प्रत्येक माणसाला आपल्या हुशारीपेक्षा आपल्याला जास्त पगार मिळतोय हे जर का त्याला वाटत राहिलं तर तो सोडत नाही. लक्षात आलं ना? बरोबर. छोटे व्यावसायिकच तुम्ही आधी होतात आणि छोट्या व्यावसायिकातनं तुम्ही आता एक मोठे उद्योजक झालात. तर ह्या छोट्या व्यावसायिकांसाठी जे कमिंग अप व्यावसायिक आहेत त्यांच्यासाठी काय करावं असं वाटतं? उद्योजक करत असताना आता आम्ही आमचे जसे
सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याला सतत अडचणी येत असतात. म्हणजे उद्योगच आपण केला पाहिजे, उद्योगच आपण केला पाहिजे. म्हणजे हे जे स्वातंत्र्य आहे ना, आता जे नोकऱ्या करत असतील तर त्यांना ते वैचारिक आर्थिक हे कुठलंही स्वातंत्र्य त्यांना नसतं. आणि एक प्रकारचं जे काही त्याच्या ज्या कल्पना असतात, म्हणजे आता आम्ही जी क्रिएटिव्हिटी म्हणतो किंवा जो आनंद जो मिळतो आम्हाला, की आपण जे ठरवू ते आपण करू शकतो. बरेचदा असं मी मॅनेजर्स इतर कंपन्यांचं जसं बघतो की त्यांच्या ज्या आयडियाज असतात ते खूप चांगले असतात, पण ते त्यांना इम्प्लिमेंटच करायला मिळत नाहीत. म्हणजे तुम्ही पैसा मिळवण्याचं एक फक्त साधन आहात का तुमच्या कल्पना, म्हणजे मग ते काय होतं, मग ते त्यांच्या ज्या काय कल्पना असतात क्रिएटिव्हिटी, ते कुठेतरी गाणी म्हणतात, कुठेतरी ते वाद्य शिकतात, कुठेतरी लेखन करतात. म्हणजे व्यवसायामधली जी क्रिएटिव्हिटी आहे ही त्यांची जी फुलफिल होत नाहीत आणि मग दुसरीकडे कुठेतरी ते त्याचा आनंद शोधत असतात. आम्हाला 12 तास नाही 24 तास जरी आम्हाला ऑफिसमध्ये बसवलं तरी आम्हाला कंटाळा नाही येणार, कारण हा उद्योग हाच आमचा छंद आहे. त्यामुळे उद्योजकाला हा आनंद त्याला मिळणं. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, जेव्हा आपण सगळे याद्या बघतो किंवा टाइम्स ऑफ इंडियामध्ये, इकॉनॉमिक टाइम्समध्ये उद्योजकांची नावं येतात, तर त्यावेळी मराठी माणसांची नावंच नसतात. मग कोणतरी पंजाबी असतात, मारवाडी असतात, जैन असतात, पारशी असतात, आणि जे काही निर्णय होतात मराठी लोकांना कोण विचार, कारण काय तुमची आर्थिक ताकदच नाही आहे. म्हणजे पूर्वी जे काही सेनापती वगैरे सगळे होते किंवा पूर्वीचे जे राजे होते ते, किंवा आपण जर का मोठी माणसं बघितली तर ते पराक्रमी होते, आणि ज्याच्याकडे जमीन ज्याच्याकडे सैन्य तो राजा. आता आर्थिक ज्याच्याकडे ताकद आहे त्यांचंच राजे किंवा लोक ऐकणार ना, पण हे मराठी लोकांना समजलेलंच नाही आहे. आणि मग जर का मराठी संस्कृती, मराठी भाषा, मराठीपण, आपलं जर काय मराठी सगळी आपली ती काय आपण संतांनी शिकवलेली शिकवण आहे, ठीक आहे, तुमची कोण ऐकणार नाही आहे, कारण बळी तो कान पिळी आहे. आणि बळ कुठे आहे तर ते आर्थिक ह्याच्यामध्ये आहे सगळं. आणि हे जेव्हा लक्षात आलं की साधा गणेशोत्सव जर का असेल आणि तुम्ही सांगितलं की अरे हे कार्यक्रम करा ते कार्यक्रम करा, ते सांगतात तू एखादा कार्यक्रम स्पॉन्सर करतोस का? नाही नाही, स्पॉन्सर वगैरे काय मला नाही ते जमणार. मग तू कशाला बोलतोस की तुम्ही मीटिंगच्या बाहेर, मग कोण बाहेरचा त्या नवीन सोसायटीत राहणारा माणूस असतो तो एखादा सांगतो की आता ह्याचे डान्स करा, अमुक करा, तमुक करा. ही जी आपली जी माघार घ्यायला लागते ती आर्थिक ह्याच्यामुळे लागते. आणि उद्योग तुम्ही जर का केला तर तिथे स्काय इज द लिमिट. म्हणजे तुम्ही कितीही तुमचा उद्योग वाढवू शकता. आणि त्यातून येणारं जे, आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, तुम्ही फक्त पारतंत्र्यात जात नाही, तुम्ही तुमच्या कुटुंबीय सगळं पारतंत्र्यामध्ये जातं, तुमचा सगळा समाज पारतंत्र्यामध्ये जातो. तुम्हाला ऐकून घ्यायला लागतात. मी अनेक उद्योग समूह बघितलेत, जैन उद्योग असेल किंवा कुठलेही, सगळी टॉप टीम जी असते ती त्यांच्या त्या ज्ञाती बांधवातली असणार. म्हणजे आमच्याकडे सुद्धा मराठीच लोक असणार. मग आपल्या मराठी लोकांना हे मॅनेजरियल किंवा चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर असतील किंवा व्हाईस प्रेसिडेंट कधी होणार आहे? होणारच नाही. त्यांच्या इथे कसे करणार तुम्हाला ते? थोडक्यात त्यांनी उद्योगाकडे वळावं आणि नवनिर्मितीचा वेगवेगळा विचार प्रत्येक वेळेला करत राहावा असं तुम्हाला वाटतं. सर, 1,200 कोटीची पितांबरीची झालेली उलाढाल आता 133 झाली आहे. ही नवीन न्यूज आहे माझ्यासाठी. टाळ्या वाजवल्या पाहिजेत आपण. 133 कोटींची झालेली उलाढाल, महाराष्ट्रात आणि जगामध्ये पितांबरींनी मिळवलेलं यश, पितांबरीची दर दिवशी होणारी यशस्वी वाटचाल, आणि आता रवींद्र प्रभुदेसाई व्यवस्थापकीय संचालक पितांबरी ह्या खुर्चीत बसताना रिलॅक्स वाटतं का? कसं वाटतं? एकदम रिलॅक्स. कारण इकडे मी शाळेतला विद्यार्थी आहे, इकडे अरविंद बरोबर शाखेतला आहे, तिकडे माधव बरोबर विश्व हिंदू परिषदेचा आहे, तिथे दामले काकांबरोबर BJPचा आहे, इकडे लघुउद्योग भारतीचा आहे. काहीच प्रॉब्लेम नाही. कारण काय 7 मधल्यानंतर मी ही जी एक का आली, कारण आमची टीम जी आहे ना ती टीम एवढी आमची परफेक्ट आहे सगळी. म्हणजे हॉट सीट आता रिलॅक्स सीट झाली आहे. एकदम रिलॅक्स. अजूनही कोणतंही प्रॉडक्ट बाजारामध्ये येताना, अजूनही नवीन प्रॉडक्ट बाजारामध्ये येताना तीच पूर्वीची धडधड होते का? होते, प्रश्नच नाही. आता कसं झालं आहे की तो आता एक कळलं आहे की प्रत्येक प्रॉडक्ट हे सुरुवातीला अयशस्वी असतं. म्हणजे ते बाळ असतं ना, त्या बाळाला बोलता येत नाही, त्याला स्वतःचं शिशू करता येत, तसंच प्रॉडक्ट आहे.
1 वर्ष, 1.5-2 वर्ष होईपर्यंत स्वतःच्या पायावरती काय उभं राहू शकत नाही. जसं त्याला आईनी, त्याच्या भावांनी, त्या सगळ्या कुटुंबियांनी त्याला मदत करावी लागते, तशीच इतर प्रोडक्टच्या मिळणाऱ्या प्रॉफिटमधून सगळं त्याचा खर्च करावे लागतात. आणि प्रत्येक प्रोडक्ट यशस्वी करण्यासाठी भयानक तुम्हाला त्याचा वेगवेगळ्या प्रकारे, म्हणजे ॲग्रो डिव्हिजनमध्ये असेल तर ते ॲग्रोचे नियम लागू पडतात, होम केअरमधले असेल तर होम केअरचे नियम लागू पडतील, हेल्थकेअरचे असेल तर ते सगळे केमिस्ट किंवा त्या संदर्भातले सगळे नियम लागू पडतील. त्यामुळे एक यशस्वी झाला म्हणून दुसरं यशस्वी होईल हे अजिबात त्याची शक्यता म्हणजे नसते. 1.5-2 वर्ष ते बाळ उभं राहणार नाही ही मानसिक तयारी केलेली असते. अगदी. आणि मग त्याला ते प्रत्येक बाळ परत वेगळं आहे. त्यामुळे त्याला ते रांगेल, त्याला काय चपला लागतील, त्याला कसले कपडे लागतील, म्हणजे पॅकेजिंग म्हणजे ही धडधड 1.5-2 वर्ष कॉन्स्टंट जबरदस्त असते. मग मजा असते त्याच्यात. आता कारण इतर बाळं असतात, इतर सगळे लोक असतात काळजी घ्यायला, आपल्याला सतत त्याच्याकडे असं. या सगळ्या प्रवासामध्ये कुठल्या तरी टप्प्यावर कधीतरी प्रचंड असुरक्षितता या प्रवासात आली का? किंवा आता थांबवून टाकावं हे सगळं आणि बंद करावा हा बिझनेस, असं वाटलं का? हां, वाटलं होतं असं, की जेव्हा ते 10 कोटीवरून 100 कोटीवर जायचं होतं असं ठरवलं, आणि मग ते काय झालं, ती कृत्रिम असं हे होतं ते, की आता टर्नओव्हर वाढला पाहिजे, आणि कुठेतरी असं लक्ष झालं की प्रॉफिट इज बिझनेस हे विसरायला झालं, आणि टर्नओव्हर वाढला तर प्रॉफिट वाढेल, आणि मग रिस्क खूप घेतली गेली. आणि जसं असतं की जसं उद्योग वाढण्याच्यामध्ये अनेक लोकांचा सहभाग असतो, तसं घरच्या लोकांचं पण असतं. बायकोला सतत वाढत असतं